16 सप्टेंबर 1985ला श्रीहरिकोटाच्या अवकाश तळावरून त्रिशूल हे क्षेपणास्त्र आकाशात उडालं. घनरूप प्रॉपेलंट वापरून रॉकेट मोटार कसं काम करतं ते प्रत्यक्ष उड्डाण करत असताना पाहण्यासाठी हे उड्डाण मुकर्रर करण्यात आलं होतं. सी बँड रडार आणि कॅलेडिओथोलाइट या नावाची 2 उपकरणं जमिनीवरून या क्षेपणास्त्रांचा सतत वेध घेण्यात आला. हे उड्डाण यशस्वी झालं. नियंत्रण, संदेशवहन, अवतरण, रॉकेट मोटार सर्व काही अपेक्षेप्रमाणे काम करत होतं. हवेचे घर्षण आणि त्यामुळे होणारा अवरोध थोडा अधिक होता. हवेच्या दाबावर, वाहायच्या वेगावर हा अवरोध अवलंबून असतो. पण तंत्रज्ञानदृष्ट्या ही चाचणी यशस्वी झाली. या चाचणीचं महत्त्व माझ्या दृष्टीनं वेगळं होतं. DRDLमधील सर्व तंत्रज्ञांना, संशोधकांना एक महत्त्वाची गोष्ट समजून चुकली. कुणा परक्यांची मदत न घेता दुसरे क्षेपणास्त्र खोलून फक्त नक्कल न करता ते स्वतंत्रपणे क्षेपणास्त्र बनवू शकले. एका दगडात अनेक पक्षी मारल्याचं समाधान मी मिळवू शिकलो. आपल्या कुवतीची अनेक अंगांनी वाढ होत आहे हा अनुभव सर्वांनाच आला. त्यानंतर लगेच वैमानिकाशिवाय लक्ष्यभेद करू शकणारे विमान PTA म्हणजेच पायलटलेस टार्गेट एअरक्राफ्ट याचीही यशस्वी चाचणी घेण्यात आली. बंगलोरच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या संस्थेनं बनवलेल्या आराखड्यानुसार आमच्या अभियंत्यांनी PTA साठी रॉकेट मोटर बांधली. ही मोटार DTD&P या संस्थेनं प्रमाणित केलेली, मान्यता दिलेली होती. ही एक छोटी पण महत्त्वाची पायरी आम्ही गाठली होती. म्हणजे आम्ही एक अशी यंत्रणा बनवली होती की जी नीट काम करत होतीच, पण प्रत्यक्ष वापरणाऱ्या संस्थांनीही मान्यता दिलेली होती. एक खासगी उद्योग अशा आकाशात उडू शकणाऱ्या, विश्वसनीय, वजन, उडणे, कार्यशक्ती यांचा गुणक जास्त असलेल्या मोटर्स बनवू लागला. त्याला DRDLनं तंत्रज्ञान पुरवलं. एका प्रयोगशाळेतून अनेक प्रयोगशाळांचे जाळे आणि त्यापुढे प्रयोगशाळेचा व प्रत्यक्ष उद्योगाचा संबंध असा प्रवास होत गेला. जणू मी एका चौकात उभा होतो. ADE बंगलोर, DTD&P आणि इस्रो इथून येणारे रस्ते न्याहाळत होतो. हे तिन्ही रस्ते पुढे एक राजरस्ता बनून DRDLच्या दिशेने जात होते. देशाला स्वतंत्र क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या दिशेने नेत होते. आम्ही प्रस्थापित केलेले शैक्षणिक संस्थांशी असलेले संबंधही अधिक घनिष्ठ होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर आणि जादवपूर विद्यापीठ यांच्याबरोबर संयुक्तरित्या संशोधन प्रकल्प उभारण्यात आले. माझ्या अंतरात शैक्षणिक संस्थांच्या पवित्र वातावरणाबद्दल आणि तिथे असलेल्या बुद्धिमान दिग्गजांबद्दल सदैव आदरभाव आहे. प्रगतीसाठी ते नेहमी उपयुक्त ठरले आहेत. मी त्यांना औपचारिक विनंती करून मदत मागितली आणि त्यांनी तत्परतेनं सहकार्यासाठी हात पुढे केला. DRDLच्या प्रकल्पांना कशा पद्धतीनं आम्ही मदत करू शकतो याबद्दल नेमक्या समस्यांची नोंद करून ठेवा असं त्यांचं उत्तर आलं. शैक्षणिक संस्थांमधून करून घेतलेल्या महत्त्वाच्या कामाची गणती करणं मला आवश्यक वाटतं. पृथ्वी हे लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र जडत्वाच्या गुणधर्माचा उपयोग करून कार्य करतं. लक्ष्याकडे अचूक पोहोचण्यासाठी त्याच्या मार्गाचे सर्व तपशील त्या क्षेपणास्त्राच्या मेंदूमध्ये म्हणजे त्यावर बसवलेल्या एका संगणकामध्ये नोंदले जायला हवे होते. जाधवपूर विद्यापीठातील तरुण अभियंत्यांच्या एका टीमनं प्रोफेसर घोषाल यांच्या नेतृत्वाखाली त्या संगणक कार्यक्रमाची किचकट प्रणाली विकसित केली. प्रोफेसर IG शर्मा यांच्या समवेत IISc बेंगलोर येथील पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी आकाशच्या अनेक लक्ष्यांना वेधू शकणाऱ्या यंत्रणेसाठी संगणक प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर विकसित केली. IIT मद्रास येथील विद्यार्थ्यांनी अग्नीसाठी रिएंट्री व्हेकलच्या काही यंत्रणांचे आराखडे DRDOच्या सहकार्यानं बनवले. आलेल्या संदेशाचे पृथक्करण करून यानाची नेमकी परिस्थिती ठरवण्याचं सॉफ्टवेअर उस्मानिया विद्यापीठाच्या नेव्हिगेशनल इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च अँड ट्रेनिंग युनिटमध्ये बनलं आणि ते नागसाठी वापरण्यात आलं. ही काही ठळक उदाहरणं झाली. खरं सांगायचं तर अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गाठायची उद्दिष्ट शैक्षणिक संस्थांच्या सहभागाशिवाय प्राप्त करणं आम्हाला फारच कठीण गेलं असतं. अग्नीचं उदाहरण अगदी बोलकं आहे. अग्नी ही 2 टप्पे असलेली रॉकेट यंत्रणा. त्यासाठी रिएंट्री तंत्रज्ञानाचा देशात पहिल्यांदाच विकास करण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये ते SLV-3 सारखी शक्तिशाली मोटर वापरून उडवलं जातं. मग पृथ्वीला वापरलेली द्रवरूप प्रॉपेलंट वापरून इंजिनाच्या साह्यानं पुढे त्याला प्रवेग दिला जातो. अग्नीमधून जे पेलोड बाहेर अवतरित केले जाते त्यांचा वेग ध्वनीपेक्षा कित्येक पटींनी जास्त असतो. त्यासाठी रिएंट्री तंत्रज्ञानाची गरज भासते. इलेक्ट्रॉनिक मार्गदर्शक यंत्रणा असलेले पेलोड रिएंट्री क्षमता असलेल्या वाहकावर बसवले जातात. आतील तापमान 40 अंश सेल्सिअस ठेवून आतल्या यंत्रणेचे संरक्षण करणं हे काम वाहकाला करावं लागतं.
बाहेरच्या आवरणाचे तापमान त्यावेळी घर्षणामुळे प्रचंड वेगामुळे 2500 सेल्सिअसच्या आगेमागे असतं. एक संगणक वापरून हे पेलोड योग्य जागी वितरित केलं जातं. या रिएंट्री वाहकाचा समोरचा निमुळता भाग नोजकोन एका विशिष्ट कार्बन मिश्रणाचा बनवावा लागतो, कारण इतके उच्च तापमान असून कार्यात फरक पडू नये याची काळजी घ्यावी लागते. DRDO आणि CSIR दिल्ली या दोन संस्थांनी 18 महिन्यांच्या कालावधीत सहकार्यानं ही यंत्रणा बनवली. इतर देशात अशा कामाला दशकभर तरी संशोधन विकासावर खर्चावं लागलं असतं. अग्नीच्या पेलोड डिझाईनमध्ये आणखी एक आव्हानात्मक भाग होता. वातावरणात पुन्हा प्रवेश करताना त्याचा वेग प्रचंड असणार होता, जवळजवळ ध्वनीच्या 12 पट. शास्त्रीय भाषेत त्याला मॅक नंबर 12 असं संबोधलं जातं. इतक्या प्रचंड वेगात असताना कुठल्याही वाहनाचे नियंत्रण करणं कठीण असतं. तसा काही पूर्वानुभवही गाठीशी नव्हता. इतका प्रचंड वेग कृत्रिमरित्या तयार करून त्याची प्रत्यक्ष प्रयोगशीलता पाहायची यंत्रणा, त्याला विंड टनेल म्हणतात, तीही आपल्या देशात नव्हती. आम्ही अमेरिकेकडे मदत मागितली असती तर खास आमच्या क्षेत्रात तुम्ही प्रवेश करू पाहताय अशा आढ्यताखोर वृत्तीनं कदाचित दिलीही असती, पण त्यांनी जी किंमत मागितली असती ती आमच्या संपूर्ण प्रकल्पाच्या खर्चाहून अधिक झाली असती. आमच्यापुढे कठीण प्रश्न उभा होता. IISCचे प्रोफेसर MM देशपांडे यांनी फ्लुइड गणितशास्त्रातील 4 अत्यंत बुद्धिमान तरुण संशोधकांना हाताशी धरून 6 महिन्यांमध्ये इतक्या वेगवान वाहनाच्या गती आणि चलन यांचे बदलते नियम दर्शवणारं सॉफ्टवेअर विकसित केलं. जगामध्ये ते एक विशेष गणलं जाणारं सॉफ्टवेअर आहे. क्षेपणास्त्राच्या मार्गाची नक्कल अभ्यासता येणारे सॉफ्टवेअर. अनुकल्पना प्रोफेसर IG शर्मा IISC बेंगलोर यांनी बनवलं. ही एक विशेष पराक्रमाची बाब होती. त्यामुळे एका वेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेणाऱ्या यंत्रणा तपासून आकाशसाठी योग्य त्या निवडण्यात आला. दुसऱ्या कुठल्याही देशानं ते सॉफ्टवेअर आपल्याला देऊ केलं नसतं, पण आमच्या बुद्धिमंत संगणक अभियंत्यांनी ते पूर्णपणे इथंच विकसित केलं. आणखी एक देशांतर्गत बुद्धिमान कार्याचा उदाहरण द्यायचा मोह आवरत नाही. प्रोफेसर भारती भट यांनी दिल्ली IITच्या सॉलिड फिजिक्स प्रयोगशाळेत आणि सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या ठिकाणी संयुक्तपणे काम करून एका अतिप्रगत वैज्ञानिक क्षेत्रातील पाश्चात्य देशाची मक्तेदारी मोडून काढली. त्यांनी फेराइट फेज शिफ्टर्स नावाची यंत्रणा बनवली. तिचा वापर करून अनेक कामं एका वेळी करू शकणारी, माग काढणारी, देखरेख करणारी, मार्ग दाखवणारी अशी त्रिमतीतील रडार यंत्रणा विकसित करून सैन्य दलामध्ये तिचा उपयोग करण्यात आला. आकाशसाठी आम्ही ती विशेष करून वापरू शकलो. IIT खरगपूर येथील प्रोफेसर सराफ आणि माझे सहकारी श्री BK मुखोपाध्याय JRCI मध्ये काम करत होते. यांनी सहकार्यानं अगदी कमी तरंग लांबीच्या लहरी ग्रहण करू शकणारे अँटेना फक्त 2 वर्षात बनवले आणि ते नाचसाठी वापरण्यात आले. हा आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे एक उच्चांक ठरावा. पिलानी येथील सेंट्रल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये इम्पॅक्ट डायोड बनवण्यात आलं. त्यामुळे वरील अँटेनाची प्रत्यक्ष बांधणी सहज शक्य झाली. प्रकल्पाचं काम तसं आडव्या दिशेनं विस्तारित होत होतं की कामाचं मूल्यांकन करणं कठीण बनत चाललं होतं. DRDLमध्ये पुढे जाण्यासाठी आधीच्या कामाची तपासणी करणं अनिवार्य मानलं जाईल. जवळजवळ 500 संशोधक DRLमध्ये काम करत होते. त्यांच्या कामाचं मूल्यमापन करून त्यांचे अहवाल बनवून मला त्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालात ते नमूद करावे लागत. या संस्थेत बढती मिळण्यासाठी कामाचा दर्जा ही महत्त्वाची बाब मानली जाईल. हे अहवाल मग एका समितीकडे जात, त्यावर संशोधन क्षेत्राबाहेरची माणसं नेमलेली असत. मग छाननी होऊन बढती दिली जाई. हा माझ्या कामाचा एक अविभाज्य भाग होता. अनेकांना बढती मिळाली नाही तर मी त्यांच्याबद्दल पूर्वग्रह दूषित आहे असा आरोप होईल. ज्यांना बढती मिळे ते माझ्या खास मर्जीतले आहेत असेही बोललं जाईल. असा कडवटपणा निर्माण होऊ नये म्हणून वैज्ञानिक संशोधनात्मक कार्याचे मूल्यमापन मी अगदी काळजीपूर्वक करत असे. न्यायाधीशाची कठोर भूमिका निभावताना मला तराजूच्या पारड्याची उपमा योग्य वाटते. एका पारड्यात आशेचा ढीग रचून ठेवलेला असतो तर दुसऱ्यात साशंकता. दुसरं पारडं झुकलं की चमकणारी आशा हळूहळू भीतीमध्ये बदलते आणि एकाकीपणा निराशा घेऊन टाकते. स्वतःकडे पाहताना माणूस नेहमी झुकतं माप ठेवतो. प्रथम आपले हेतू तपासून घेतो. अधिकांश माणसांचे हेतू चांगलेच असतात, त्यामुळे आपण चांगलं काम करत आहोत असं त्यांना वाटतं. स्वतःचं कार्य वस्तुनिष्ठतेने तपासणं बहुतेकांना शक्य होत नाही, कारण कधीकधी ते मूळ हेतूला तडा पडणारं असू शकतं. बहुसंख्य लोक काम करण्याच्या इच्छेने येतात.
आपापल्या मजदुराप्रमाणे काम करतात आणि घरी समाधानाने परततात. आपल्या कामाचे मूल्यमापन करत नाहीत, तर आपल्या हेतूंचेच करतात. आपलं काम वेळेवर पुरे करायचा त्यांचा प्रयत्न असतो, पण तसं झालं नाही तर त्याची कारणं त्यांच्या नियंत्रणाबाहेर होती असा त्यांचा सोयीस्कर समज होतो. कामाला उशीर करणं असा त्यांचा मुळीच हेतू नसतो, पण त्यांच्या कृती करण्यामुळे वा ना करण्यामुळे वेळ झाला तर त्याला तेच जबाबदार राहत नाहीत का? आज मी माझ्या तरुण संशोधक असताना व्यतीत केलेल्या दिवसांकडे वळून पाहतो, तेव्हा मला जाणवतं की मला जरुरी आहे त्यापेक्षा काहीतरी अधिक करून दाखवायची इच्छा सतत होत असे. मनाला रिकामं ठेवणं, फालतू क्षुद्र विचारात गुंगणं मला अजिबात आवडत नसे. अधिक शिकणं, अधिक समजून घेणं, अधिक व्यक्त करणं मला आवडतं. सतत वाढायची, सुधारायची, विस्तारायची, शुद्धतेकडे जायची इच्छा मनामध्ये जागी असते. माझ्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी मला बाहेरची, वशिल्याची, कुणाच्या तरी प्रभावाची गरज कधीच भासली नाही. तसं शक्यही नव्हतं. फक्त आतून एक जिगीषा प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी मला प्रवृत्त करत राहील. स्वतःचा शोध मला अधिक महत्त्वाचा वाटतो. माझ्या यापुढे जाण्याच्या वृत्तीचं मूळ कशात आहे, तर मी पुढे किती आलो आहे हे मागे वळून तपासण्यापेक्षा मी पुढे किती जाऊ शकतो हाच विचार मी प्रधान मानत असतो. तसं पाहायला गेलो तर आयुष्य म्हणजे तरी काय? न सोडवलेल्या प्रश्नांची, समस्यांची सरमिसळ असते. धुसर भासणारे विजय त्यात असतात आणि आकारहीन पराजयही असतात. आपण जास्त करून समस्या सोडवण्यापेक्षा त्यांचं पृथक्करण करून आपल्या अपयशांची चिकित्सा करतो, कारणं आणि परिणाम तपासतो. फार कमी वेळा आपण त्यातून अनुभव घेऊन पुढे जावं म्हणजे ते पुन्हा उद्भवणार नाहीत असा विचार करतो. अलीकडे तर मला असा विश्वास वाटतो की देव तुमच्या आयुष्यात समस्या पाठवतो आणि त्यांच्याशी मुकाबला करून आपण शिकावं, वाढावं अशा हेतूनच तो पाठवतो. समस्या या अनेकदा संधी असू शकतात. आशा आकांक्षा जेव्हा फुटून तुटून जातात तेव्हा त्या अवशेषांमध्ये शोधत राहावं. त्या तुकड्यातच एखादी सुवर्ण संधी लपलेली असेल. लोकांकडून अधिक उत्तम काम करून घेणं, त्यांना अपयशातून आलेल्या निराशेच्या धक्क्यातून बाहेर काढून पुन्हा कामासाठी प्रवृत्त करणं हे प्रत्येक नेतृत्वासाठी एक आव्हान असतं. माझ्या अनुभवानं मी काही अनुमानं काढली आहेत. एखाद्या संस्थेच्या कार्यपद्धतीत त्याच्या नव्या प्रमुखाला बदल घडवायचा असेल किंवा कार्यशक्तीचं संतुलन साधायचं असेल तर अगदी कौशल्यानं तसं करावं, हाताळावं लागतं. बदल हा एखाद्या गुंडाळलेल्या स्प्रिंगसारखा ताणलेला असतो. काही जण त्याचा स्वीकार करतात, किंबहुना त्यांना बदल हा हवाच असतो. काही विरोध करतात, थोडी सक्ती करून, बढतीची लालूच दाखवून त्यांना मिळणाऱ्या भौतिक फायद्याशी बदल निगडीत करून अनुकूलता वाढवता येते. काही वेळा कामाच्या पद्धतीत बदल करण्यासाठी शिकावं लागतं, त्याला विशेष विरोध होतो. त्यावेळी वरील उपायांनी हुशारी वापरून प्रतिकूल परिस्थितीची तीव्रता कमी करता येते. पण असे उपाय थोड्या काळापुरते, काही मर्यादेपर्यंत शक्य होतात. विरोध जर दाबून ठेवला गेला तर स्प्रिंग अधिक आवळली जावी तसं त्याची तीव्रता वाढत जाते. विरोध मोडून काढण्यासाठी दंडुकेशाहीचा उपयोग केला तर तात्पुरतं काम होऊ शकतं, पण असहकाराचे परिणाम अनेक काळापर्यंत त्रास देऊ शकतात. सतत बदल पचवून कामाची पातळी उंचावत न्यायची असेल, बदल घडवताना विरोध वाढून उपयोग नाही. स्प्रिंग आवळली की अधिक जोराने उसळते, तेव्हा नेत्याला तशी काळजी घेऊनच बदल करावे लागतात. बदलाची गती धीमी राखावी लागते. त्यासाठी लोकांना एखादं ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ते मिळवण्यासाठी उद्युक्त करणं हा उत्तम उपाय आहे. त्यांच्या मनात मी हे मिळवून दाखवेन अशी भावना उद्भवली की ती इच्छा त्यांना बदल सहजपणे पचवायला मदत करते, असं माझ्या अनुभवानं मी खात्रीने सांगू शकतो. बहुसंख्य लोकांना स्वतःची उन्नती करायची, वाढायची, इतरांशी स्पर्धा करत पुढे जायची आंतरिक इच्छा असते, पण सभोवतालची परिस्थिती, कामाचे वातावरण योग्य नसतं. त्यांच्या आंतरिक मनोवृत्तींना तितकासा वाव दिला जात नाही. संस्था प्रमुखानं उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कामाचे योग्य वातावरण पुरवलं, कामाचं वाटप करताना, रचना करताना प्रत्येकाच्या अंगभूत गुणांना वाव मिळेल असा दृष्टिकोन बाळगला, त्यांच्या श्रमाची, कामाची कदर केली, कामाच्या गुणवत्तेची आणि त्यांना मिळणाऱ्या फायद्याची सांगड घातली तर योग्य असे परिणाम नक्की मिळवता येतात. असे अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा मी 1983 मध्ये प्रथम प्रयत्न केला. त्यावेळी सर्व IGMDP प्रकल्प डिझाईनच्या टप्प्यावर होते. कामाची पूर्णतया पुनर्रचना करून मी 40 ते 50% कार्यक्षमता वाढवू शकलो. लहान मोठी उद्दिष्ट गाठली गेली तसे प्रकल्प आकाराला येऊ लागले आणि कामासाठी समोर आणखी स्पष्ट संख्येनं अधिक उद्दिष्ट दिसू लागली.
विकास, बांधणी, परीक्षण, चाचण्या या टप्प्यांवर अनेक नवीन तरुणांना भरती करून कर्मचाऱ्यांचे सर्वसामान्य सरासरी वय 42 वरून 33 वर आले. मग मी पुन्हा थोडी पुनर्रचना करायचं ठरवलं. आणखी कशाप्रमाणे ती करता येईल यावर विचारपूर्वक आढावा घेतला. विकास कार्याला थोडं पुढे ढकलून उद्दिष्ट ठरवलेली वेळ जवळ आणण्याचा प्रयत्न केला. असं करणं नेत्याला शक्य होतं, पण त्यासाठी 3 महत्त्वाच्या मुद्द्यांना डावलून चालणार नाही. एक म्हणजे हाताखालच्या लोकांच्या गरजा वेळेवर पुऱ्या करणं, त्यांना कामातून आनंद मिळेल असं कामाचं वाटप करण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्या कामात ते पुरेपूर रस घेत आहेत ना, आवडीनं मनानं ते काम करत आहेत ना हे पाहतानाच सतत प्रोत्साहनपर वातावरण ठेवणं. त्यामुळे लोकांची कार्यक्षमता जागरूक राहते. श्री A.V. रंगाराव आणि कर्नल R.S. स्वामीनाथन यांनी या दुसऱ्या पुनर्रचनेची जबाबदारी कौशल्यानं पार पाडली. नव्याने भरती झालेल्या हुशार तडफदार तरुणांचा गट हाताशी धरून एक अनुभवी कार्यक्षम माणूस गायडन्स सिस्टीम बांधायचे आव्हान पूर्ण करू शकला. त्यामध्ये यानाचा मार्ग दाखवणारी भूतलावरची स्वयंचलित यंत्रणा, यानातील सर्व नोंदी विद्युत संदेशात बदलणारा संगणक आणि रॅम रॉकेट जे यानाला झटक्यात पुढे नेतं यांचा समावेश होता. इथल्याच बुद्धीचा साधनांचा उपयोग करून देशामध्ये असं सर्व प्रथमच बनवलं गेलं आणि ते तंत्रदृष्ट्या पुढारलेल्या देशांच्या तोडीचं होतं. वेगवेगळे गतिविषयक घटक एकत्र करून वेगामध्ये योग्य ते बदल घडवणारे ॲक्सिलरोमीटर पॅकेज यान पुढे झेपावताना स्वतःभोवती फिरत असतं ते नियंत्रित करणारे गायरो पॅकेज, विद्युत संदेश देणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असे मार्गदर्शन यंत्रणेचे उपविभाग हायटेक गणल्या जातात. त्याही आम्ही स्वदेशात बनवल्या. यानावरचा प्रमुख संगणक प्रत्येक घटकाची घटनेची चिकित्सा करून निर्णय घेतो आणि अंमलात आणण्यासाठी विविध यंत्रांना सूचना देतो. रॅम रॉकेटला उच्च वेग निर्माण करण्यासाठी हवेचा पुरवठा करावा लागतो ती यंत्र आमच्या तरुण टीम्सनी फक्त आरेखनच नव्हे तर प्रत्यक्ष बांधणी, संगणक प्रणाली वगैरे स्वतःच बनवलं. नंतर पृथ्वी आणि अग्नीसाठी अशाच प्रकारच्या गायडन्स सिस्टीम वापरल्या गेल्या. त्यांनी उत्तम परिणाम दर्शवले. देशाला बुद्धीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवणारा हा प्रयोग सर्वांना प्रोत्साहित करत होता. तरुण मने आणि अनुभवी नेतृत्व प्रत्येक टप्प्यावर यश मिळवत पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरलं. प्रकल्पाच्या वेगवेगळ्या टीमची शक्ती वाढवण्यासाठी मी आणखी काही उपाय योजले. अनेक वेळा लोकांना आपली समाज जीवनाची, अहंकाराच्या पूर्ततेची आणि स्वतःला सिद्ध करायची गरज कामाच्या जागी पूर्ण व्हावी अशी अपेक्षा असते. पण अधिकाऱ्यांना या स्वतंत्र गोष्टी आहेत याचं भान ठेवावं लागतं. कामाबद्दल समाधान पण प्रगतीबद्दल असमाधान असावं, म्हणजे सतत पुढे जाण्यासाठी प्रयास केले जातात. त्यांना वाटणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आणि प्रत्यक्ष कार्यासाठी ज्या महत्त्वाच्या असतात त्यातील फरक त्यांना वेगळा करून सांगितला पाहिजे. नोकरीमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्याला जर कामाबद्दल काहीतरी मिळवल्याची, जबाबदारी पार पाडल्याची, कामाची स्वीकृती आणि कदर केल्याची, पुढे जात असल्याची भावना निर्माण झाली तर त्याच्या हातून अधिक जोमानं काम केलं जातं. त्याची आत्मशक्ती ध्येयपूर्तीसाठी जागरूक राहते. कामाबद्दल समाधान मिळालं की तो आजूबाजूला पाहू लागतो. प्रशासनाच्या पद्धतीकडे, नेतृत्वाच्या गुणांकडे, नोकरीच्या सुरक्षिततेकडे, कामाच्या वातावरणाकडे त्याचं बारकाईनं लक्ष जातं. आपल्या सहकाऱ्यांशी तो तुलनात्मक संबंध तपासत सुधारत नेतो. खासगी आयुष्य इतरांशी पडताळून पाहतो. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून त्याच्या कामाचा स्तर उंचावतो आणि कार्यक्षमताही सुधारते. अधिक वरच्या दर्जाचं काम पेलू शकेल अशा दिशेनं त्याची वाढ होत जाते. एकमेकात गुंतलेले असे चौकोनी प्रशासन मी 1985 मध्ये प्रयोग म्हणून वापरले. त्याचे फायदे दिसून आले. जे लोक डिझाईनचे प्रमुख होते त्यांना एकेका प्रकल्प बांधणीचे प्रमुख बनवलं. बाहेरच्या खासगी उद्योजकांशी व्यवहार करणं, सरकारी उद्योजकांकडून काम करून घेणं ही कामेही त्यांच्यावर सोपवली. प्रयोगशाळेत प्रकल्पाची फक्त एकच बाजू समजते. तसं न होता त्यांना प्रकल्प सर्वांगाने समजावा असा हेतू त्यामुळे सफल झाला. श्री P.K. विश्वास यांच्या नेतृत्वाखाली बांधणीसाठी विशेष गट स्थापन केला आणि वरील सर्व घटकांमध्ये सुसंवाद राखणं महत्त्वाचं मानलं. प्रत्यक्ष बांधणीचा भार त्यामुळे सर्वांना थोडाफार उचलावा लागला. हा भार सर्वांमध्ये वाटला गेल्यामुळे आपापल्या विशेष कामाकडे लक्ष देणं सर्वांना शक्य झालं, सुलभ झालं आणि तिन्ही पाळ्यांमध्ये काम करूनही कामाचा वेग योग्य तसा वाढवता आला. 1988 मध्ये पृथ्वीचं काम जवळजवळ पूर्ण झालं. द्रवरूप प्रॉपेलंट वापरून क्षेपणास्त्र उडवण्याची क्षमता देशात प्रथमच निर्माण झाली होती.
त्यामुळे रॉकेट इंजिन हव्या त्या कार्यशक्तीचे बनून प्रक्षेपक वाहन त्याच्या सहाय्यानं हव्या त्या उंचीवर हव्या त्या वेगाने पेलोड फिरतं ठेवू शकलं असतं. मी आणि सुंदरम फक्त धोरणात्मक निर्णय घेत नव्हतो, तर पृथ्वीच्या टीमला कल्पनेमध्ये पाहिलेलं प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्गदर्शन करत होतो. गुणवत्ता आणि तपशील याबद्दल विशेष आग्रह धरत होतो. सारस्वत, वाय ज्ञानेश्वर, पी वेणुगोपालन हेही पृथ्वीच्या उल्लेखनीय प्रगतीसाठी हातभार लावत होते. आपण जे कार्य करत आहोत ते देशाला अभिमानास्पद आहे ही भावना कर्मचाऱ्यांमध्ये रुजवण्याचं काम त्यांनी केलं आणि खरोखर राष्ट्राला अभिमान वाटावा असाच हा पराक्रम होता. सर्वांच्या एकत्रित नेतृत्वाखाली तंत्रज्ञ आणि अभियंते मोठ्या संख्येनं आपली ध्येय स्वतंत्रपणे आणि एकत्रित टीमची ध्येय गाठण्यासाठी कटिबद्ध झाले होते. सगळी टीम स्वतःला प्रेरित करून खडकीच्या लष्करी कारखान्यात काम करत होती. द्रवरूप इंधन मिश्रणातील आयात केले जाणारे घटकही त्यांनी त्यावेळी पूर्णपणे स्वदेशी मालातून बनवले. यानाचा पुढील विकास सुंदरम आणि सारस्वत यांच्या समर्थ सुरक्षित नेतृत्वावर सोपवून मी प्रकल्पाच्या आणखी शक्यता आजमावण्याच्या मागे लागलो. नीट योजनाबद्ध रीतीने केलेल्या कामाला यश मिळून आता क्षेपणास्त्र झटका न देता उडायचं आणि कमाल वेग गाठायचं तंत्रही आम्हाला जमलं होतं. असे झटके न देता यानाला वेग द्यायचं तंत्र त्यावेळी योग्य तिथे वेगावर नियंत्रण ठेवून केलं गेलं. DRDL आणि एक्सप्लोजिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी यांनी संयुक्तपणे हे तंत्र विकसित केलं. वेगळ्या ठिकाणी वेगळ्या तंत्रानं काम करून त्यांचे एकीकरण कसं करावं याचा हा उत्तम नमुना होता. विमानातून उडताना खाली दिसणारी पृथ्वीची सुंदर रूपं पाहणं आणि सर्व विसरून चिंतनात मग्न होणं मला नेहमीच आवडतं. उंच अंतरावरून एकमेकात नीट गुंतलेली झाडं, जमीन, नद्या, झरे, टेकड्या फार शांत सुरेख दिसतात. जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशांच्या सीमा कुठे गायब होतात मला कळतही नाही. मला वाटतं अंतर आणि अलिप्तता ठेवली तर रोजच्या व्यवहारी गोष्टी अगदी सुलभ होऊन जातील. बालासोरची प्रत्यक्ष उड्डाणाची प्रात्यक्षिकं घेण्याची तयारी पूर्ण व्हायला अजून वर्षभर तरी लागणार होतं. मग श्रीहरिकोटाच्या अवकाश तळात थोडे तात्पुरते बदल करून पृथ्वीची चाचणी घ्यायचं ठरवलं. एक उड्डाणासाठी पट्टा, त्यासाठी लागणारे उंच उभे बांधकाम, नियंत्रण कक्ष, फिरती दूरसंपर्क यंत्रणा अशांची गरज होती. माझे एक जुने सहकारी मित्र श्रीहरिकोटा येथील प्रमुख संचालक झाले होते. त्यांना पुन्हा भेटणं आनंदाचं होतं. ही सर्व कामं पार पाडताना श्री कुरूप यांनी पृथ्वीचेच आपण टीम मेंबर आहोत अशी भावना ठेवली होती. DRDO, इस्रो, DRDL, श्रीहरिकोटातील SHAR या संस्थांच्या सीमारेषा पुसून ते आमच्या उत्साहात सामील झाले. पृथ्वीचे पहिले उड्डाण यशस्वी होण्यासाठी त्यांनी पडचणती कामं केली. विशेषतः अवतरण पट्टा बांधताना त्यांचा यानाचा पल्ला तपासायच्या अनुभवाचा अगदी महत्त्वाचा उपयोग होऊ शकला. 25 फेब्रुवारी 1988ला 11:23 पृथ्वीनं आकाशात झेप घेतली. देशाच्या युद्धसामुग्री इतिहासात हा एक मानाचा तुरा होता. पृथ्वी हे फक्त जमिनीवरून आकाशात उडून जमिनीवरील लक्ष्यभेद करणारं क्षेपणास्त्र नव्हतं, तर 1000 किलोग्रॅम वजनाची युद्धसामुग्री 150 किलोमीटर अंतरावर 50 मीटरच्या क्षेत्रामध्ये अचूकपणे उतरवू शकणारं यानही होतं. भविष्यातील सर्व क्षेपणास्त्र प्रणालींना तंत्रज्ञान पुरवणारं मूलभूत तंत्रज्ञान त्यामध्ये होतं. त्यात जमिनीवरून आकाशातील लक्ष्यांचा वेध घेणारं क्षेपणास्त्र तंत्रज्ञानही होतं. तसेच समुद्रावरील युद्धासाठी बोटीवरती ठेवूनही त्यात थोडे बदल करून वापरण्याची क्षमता होती. क्षेपणास्त्र अचूक जागी पोहोचण्यासाठी सर्क्युलर एरर प्रोबॅबल हे एकक वापरलं जातं. यामध्ये क्षेपणास्त्रानं उडवलेला 50% दारुगोळा पोहोचेल त्या वर्तुळाची त्रिज्या मापली जाते. ती जितकी कमी तितका अचूक लक्ष्यभेद क्षेपणास्त्र करू शकतं. उदाहरणार्थ, इराकनं मध्य पूर्वेतील युद्धात जी स्कड क्षेपणास्त्र वापरली त्यांची CEP 1 किलोमीटर होती. म्हणजे लक्ष्य म्हणून ठरवलेल्या बिंदूच्या भोवती 1 किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळात त्यातील 50% दारुगोळा पडत असे. अशा पद्धतीची क्षेपणास्त्र नक्की लक्ष्य असेल म्हणजे एखादा लष्करी कारखाना किंवा लष्करी तळ, दारुगोळा ठेवलेलं गोदाम तर काम होईलच असं नाही, पण शहरं किंवा विद्यापीठ बेचिराग करण्यासाठी ती वापरता येतात. दुसऱ्या महायुद्धात सप्टेंबर 1944 आणि मार्च 1945 मध्ये लंडनवरती जर्मनीनं GV-2 क्षेपणास्त्र वापरली होती. त्यांची CEP 17 किलोमीटर होती. तरीसुद्धा 500 V-2 क्षेपणास्त्रांनी 21,000 लोक मारले गेले आणि 2 लाख घरं जमीनदोस्त झाली. शहरात हाहाकार माजवला.
आम्ही लक्ष्यवेधी यंत्रणा सुधारण्यावरती भर दिला म्हणून CEP 50 मीटरपर्यंत खाली आणू शकलो. पृथ्वीच्या यशस्वी चाचण्यांमुळे आपला देश अणुशस्त्र वापरण्याऐवजी अचूक क्षेपणास्त्र वापरून तंत्रज्ञान शस्त्रांच्या बाबतीत किती पुढे जाऊ शकतो याची कल्पना संबंधितांना आली. लष्करीदृष्ट्या सिद्ध राहणं, अत्याधुनिक राहणं ही आजच्या काळाची गरज आहे. पृथ्वीच्या यशस्वी वापरण्यानं शेजारच्या देशांना धक्का बसणं साहजिकच होतं. पाश्चात्य देशांनीही प्रथम आश्चर्याचा भर ओसरल्यावर राग व्यक्त केला. 7 देशांच्या एकत्रित गटानं दबाव आणून लक्ष्यवेधी क्षेपणास्त्रांचा पुढील विकास रोखण्यासाठी प्रतिबंध आणला. कुणीही भारताला लक्ष्यवेधी क्षेपणास्त्रांशी दुरान्वयानं संबंध असलेली साधनं विकू नयेत अशी बंदीही घातली गेली. आपला देश क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनला आहे हे अनेक विकसित देशांना अस्वस्थ करून गेलं. भारताचे रॉकेटरी क्षेत्रातील वर्चस्व वादातीत आहे. अवकाश उद्योग आणि क्षेपणास्त्रांसह संरक्षण यातील यशामुळे स्वतःला लष्करीदृष्ट्या श्रेष्ठ समजणाऱ्या देशांच्या पंगतीत भारत गेलेला आहे. गौतम बुद्ध किंवा महात्मा गांधी बनायचं सोडून आपला देश क्षेपणास्त्र संपन्न देश का आणि कसा बनला या प्रश्नांची उत्तरं पुढील पिढ्यांना द्यायची आहेत. 2 शतकांचे परकीय सत्तेखाली दबले जाणं, पराभूत होणं, नाकारले जाणं यांना भारतीयांच्या सर्जनशीलतेला नाहीसं करणं शक्य झालेलं नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या तपपूर्तीआधी भारताचे अवकाश आणि अणुशक्ती क्षेत्रात प्रकल्प सुरू करण्यात आले. तेव्हा डोळ्यांसमोर उद्देश शांती हाच होता. क्षेपणास्त्राचा विकास करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नव्हता आणि तशा पद्धतीच्या पायाभूत संस्थाही संरक्षण दलात अस्तित्वात नव्हत्या. 1962 सालच्या कटू अनुभवानं आपल्या देशाला या दिशेनं पावले टाकण्यास भाग पाडलं. पृथ्वी आपल्याला पुरेसं होईल का? स्वसामर्थ्यावर बनवलेली 4 किंवा 5 क्षेपणास्त्र आपल्याला पुरेसे सशक्त सबल बनवतील का? की अणुसंहारक शस्त्रच आपल्याला तारू शकतात? क्षेपणास्त्र किंवा अणुबॉम्ब ही एका मोठ्या विशाल दृष्टिकोनाची झलक आहे. पृथ्वी हे क्षेपणास्त्र आपल्या देशाचे अतिप्रगत तंत्रज्ञानावरचं प्रभुत्व दर्शवतं. या दृष्टीनं मी त्याच्याकडे पाहतो. हायटेक म्हणवल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा संबंध प्रचंड पैसा आणि साधनं, त्याहून प्रचंड प्रमाणात पायाभूत सोयीसुविधा यांच्याशी जोडला जातो. आपल्या देशात दुर्दैवानं या दोन्ही गोष्टी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. मग त्यावरचे उत्तर म्हणून अग्नीसारखं तंत्रज्ञान विषयातलं शक्ती प्रदर्शन याकडे पाहता येईल. विखुरलेली साधनं आणि बुद्धिमत्ता एकत्र आणून अचाट गोष्टी साध्य करता येतात. याचं उदाहरण म्हणूनही त्याकडे पाहता येईल. सुमारे 10 वर्षापूर्वी इस्रोमध्ये असताना आम्ही REX बद्दल चर्चा केली. तेव्हा सुद्धा भारतीय शास्त्रज्ञ तंत्रज्ञ यांचं कौशल्य ते यशस्वीपणे बनवू शकेल असा मला पुरेपूर विश्वास होता. भारतातील शैक्षणिक संस्था आणि विज्ञान संस्थांच्या प्रयोगशाळा एकत्रित प्रयत्नानं अगदी प्रगत युद्धसामुग्रीचे तंत्रज्ञान विकसित करू शकतील. भारतीय उद्योगांना स्वतःबद्दल एक गैरसमज आहे की आपण फक्त दिलेल्या डिझाईनप्रमाणे यंत्र बनवू शकतो. पण इथंच डिझाईन करून स्वदेशी सामग्री वापरून अतिशय आधुनिक असे उत्पादन ते करू शकतील याची मला खात्री आहे. अनेक संस्थांचे एकत्रित प्रयास, सहकारी दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानातील बुद्धीची सत्ता या 3 दगडांच्या एकमेकांशी केलेल्या घर्षणानं अग्नी निर्माण झाला. अग्नीसाठी 500 शास्त्रज्ञ झटत होते. अनेक संस्थांचे जाळे विणून इतका प्रचंड अग्नी अवतरणाचा प्रकल्प आखण्यात आला. काम आणि काम करणारे हे 2 महत्त्वाचे घटक डोळ्यासमोर ठेवून त्याचं नियोजन केलं गेलं. टीममधील प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून होता. अशावेळी गोंधळाला, विरोधी वृत्तींना बराच वाव मिळण्याची शक्यता असते. पण प्रत्येक टीमचं नेतृत्व करणाऱ्यांनी काम होतं आहे याकडे लक्ष पुरवलं. कुणी गोडी गुलाबी केली, कुणी धाक, कुणी प्रलोभनं दाखवली, कुणी कामापेक्षा काम करणाऱ्यांनाच अधिक महत्त्व दिलं. आपापल्या मजदुराप्रमाणे मार्ग चोखाळले. पण शेवटी एकत्रितपणे उत्तम गुणवत्तेचे काम आणि मानवी संबंध या दोन्ही आघाड्यांवर नेत्रदीपक यश मिळवून दाखवलं. मनाची गुंतवणूक, सहभाग आणि बांधिलकी ही त्रिसूत्री कामासाठी वापरली गेली. प्रत्येक जण आपापलं कर्तव्य मनापासून आवड असल्याप्रमाणे बजावत राहिला. अग्नीचे अवतरण फक्त त्यामध्ये काम करणाऱ्या संशोधक तंत्रज्ञानासाठी नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांसाठीही एक प्रतिष्ठेची बाब बनली होती. विजेच्या वेगवेगळ्या जाळ्यांना एकत्रित करणारा VR नागराज हा एक अभियंता इतक्या समर्पित भावनेनं काम करायचा की जेवण, झोप यासारख्या शारीरिक गरजांकडे त्याचं किमान लक्ष असायचं.
त्याचं काम अगदी महत्त्वाच्या टप्प्याला आलं असताना त्याच्या मेहुण्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या झपाटून काम करण्यातून त्याचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून ही बातमी त्याच्यापासून लपवून ठेवली. 20 एप्रिल 1989ला अग्नी क्षेपणास्त्र उडवायचं ठरवलं होतं. अशा पद्धतीचा अनुभव आम्ही सर्व प्रथमच घेणार होतो. अवकाशयानाच्या उड्डाणापेक्षा क्षेपणास्त्राचे उड्डाण करण्यापूर्वी अनेक प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवाव्या लागतात. 2 रडार, 3 दूरसंपर्क स्थानकं, 1 दूरनियंत्रण कक्ष आणि क्षेपणास्त्राचा प्रवास मार्ग दाखवणारी 4 इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रेकिंग यंत्र असा फार मोठा पसारा तयारीत ठेवावा लागतो. शिवाय निकोबार बेटावरील आणि श्रीहरिकोटामधील रडारही क्षेपणास्त्राच्या मार्गाचा माग ठेवणार होती. प्रत्यक्ष क्षेपणास्त्रावरची नियंत्रण यंत्र आणि विजेवर चालणाऱ्या वेगवेगळ्या उपकरणांना वीज पुरवणारी बॅटरी याही योग्य तऱ्हेनं हाताळायला हव्या होत्या. विजेचा प्रवाह आणि त्याचा दाब यातील बदल पटकन शोधून पुढील अनर्थ टाळण्यासाठी एक स्वयंचलित यंत्र आम्ही क्षेपणास्त्राच्या इंजिनमध्ये बसवलं होतं. ते लगेच कार्यान्वित होऊन होल्ड अशी आज्ञा देणार होतं. मग संबंधित दोष दूर होईपर्यंत पुढील सर्व ओळीनं घडणाऱ्या घटना, क्रिया थांबवल्या जाणार होत्या. सुरक्षेसाठी हे सर्व काळजीपूर्वक मुद्दाम केलं होतं. 36 तास आधी उलट्या क्रमानं वेळ मोजणीला सुरुवात झाली. उड्डाणाच्या नियोजित वेळेआधी 7.5 मिनिटांपासून काउंटडाऊन ही संगणकाच्या साह्यानं केला जाणार होता. उड्डाणाची पूर्वतयारी अगदी मिनिटाच्या काटेकोरपणानं वेळेनुसार चालली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून जवळपासच्या खेड्यातील लोकांचं तात्पुरतं स्थलांतर केलं होतं. त्यामुळे आमच्या उड्डाणाकडे प्रसारमाध्यमांचं लक्ष गेलं. उलटसुलट मते प्रकट केली. उड्डाणाच्या दिवसापर्यंत म्हणजे 20 एप्रिलपर्यंत सर्व देशभर प्रसारमाध्यमांनी माहिती पोचवली आणि सगळ्या देशाचे डोळे अग्नीकडे वेधले गेले. राजनैतिक माध्यमातून काही परकीय देशांनी ही चाचणी होऊ नये म्हणून दबावही आणण्याचा प्रयत्न केला. पण भारत सरकार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं आणि सर्व विरोध मोडून काढला गेला. उड्डाणाच्या वेळेआधी बरोबर 14 सेकंद संगणकानं होल्ड असा आदेश दिला. याचा अर्थ कुठलं तरी यंत्र नीट काम करत नव्हतं. ताबडतोब उपाय योजून अडथळा दूर करण्यात आला. तेवढ्यात एका निरीक्षण कक्षातून होल्ड असा संदेश आला. आणखी काही सेकंदातच एका पाठोपाठ एक थांबा असे संदेश येऊ लागले. त्यामुळे आधी सुरू झालेल्या बॅटरीची शक्ती क्षीण होत गेली. उड्डाण मग ती बॅटरी बदलण्यासाठी थांबवण्यात आलं. क्षेपणास्त्र पुन्हा खोलून बॅटरी बदलायला हवी होती. नागराज रडायलाच लागला. तोवर त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या मेहुण्याच्या मृत्यूची बातमी सांगितली होती. मला भेटला तेव्हा तशाही अवस्थेत म्हणाला, मी 3 दिवसात परत येईन. अशा धैर्यशील लोकांची इतिहासात कधीच नोंद केली जात नाही. पण अशा अबोल लोकांच्या श्रमांवर पिढ्या भरभराटीला येतात आणि देश प्रगतीपथावर जातो. नागराजला घरी पोचवायची व्यवस्था करून मी माझ्या निराशेच्या धक्क्यानं हतबल झालेल्या टीमला भेटलो. माझ्या SLV 3च्या अयशस्वी मोहिमेबद्दलचा अनुभव त्यांना सांगितला. माझे प्रक्षेपक वाहन समुद्रार्पण झालं, पण यश मात्र परतून माझ्याकडे आलं. खरं म्हणजे तुमचं काहीच नुकसान झालेलं नाही. फक्त काही दिवस पुन्हा नव्यानं काम करावं लागेल. माझ्या या शब्दांनी हळूहळू सगळे भानावर आले आणि झपाट्यानं कामाला लागले. क्षेपणास्त्र उघडून आवश्यक तो बदल करण्यात आले. पण प्रसारमाध्यमांनी आता आम्हाला लक्ष बनवलं. उड्डाण पुढे ढकललं गेलं याचे वेगवेगळे अर्थ लावले गेले. आपल्या वाचकांसाठी खप वाढवण्यासाठी वर्तमानपत्रांनी ही घटना वाटेल तशी वाकवली. सुधीर दार या व्यंगचित्रकारानं एक दुकानदार आपल्या विक्रेत्याला माल परत करताना म्हणतो, नको, हे अग्नीसारखं उडणार नाही, असं व्यंगचित्र काढलं. आणखी एका व्यंगचित्रकारानं अग्नीबद्दल चित्र काढलं. संशोधक म्हणतो, उड्डाण पुढे ढकललं गेलं कारण बटन दाबल्यावर सुरूच झालं नाही. हिंदुस्थान टाइम्सनं एक राजकीय नेता पत्रकारांचं सांत्वन करताना म्हणतो, अस्वस्थ व्हायचं काहीच कारण नाही, ते अगदी शांततावादी अहिंसक क्षेपणास्त्र आहे, असंही चित्र प्रकाशित केलं होतं. पुढचे 10 दिवस आम्ही सर्वजण जवळजवळ 24 तास घडलेल्या घटनेचे पृथक्करण करत होतो. 1 मे 1989ला उड्डाणाची परत सगळी तयारी केली आणि काउंटडाऊन चालू झाले. 0 येण्यापूर्वी 10 सेकंद पुन्हा होल्ड असा संदेश आला. संगणकाच्या पडद्यावर झळकला. ताबडतोब कसून तपासणी करण्यात आली. एक नियंत्रण करणारं उपकरण नीट कार्य करत नव्हतं. पुन्हा एकदा उड्डाण रद्द करण्यात आलं. अशा गोष्टी रॉकेटरीमध्ये घडणं स्वाभाविक मानलं जातं. परदेशातही अनेकदा असं घडलंय.
पण उत्साहानं आमच्याकडे डोळे रोखून राहिलेल्या राष्ट्राला आमच्यासमोर उभ्या असलेल्या समस्यांची कल्पनाच नव्हती. हिंदू या वर्तमानपत्रातील केशव यांनी एक झकास व्यंगचित्र काढलं होतं. एक खेडूत हातातल्या नोटा मोजत दुसऱ्याला म्हणतो, हो, ही मला तात्पुरते विस्थापित केलं म्हणून दिलेली भरपाईची रक्कम आहे. आणखी 1-2 वेळा ते पुढे ढकललं तर मी माझं स्वतःचं घर बांधू शकेन. दुसऱ्यानं अग्नीला नाव ठेवलं IDBM. इंटरमिटंटली डिलेड बॅलिस्टिक मिसाईल, म्हणजेच मध्ये मध्ये उशीर होत असलेलं दारुगोळा वापरणारं क्षेपणास्त्र. अमूलची जाहिरातही व्यंगचित्रात्मक होती. अग्नीला आमचं लोणी इंधन म्हणून वापरायची गरज आहे असं. मी काही काळासाठी हैदराबादला परतलो. DRDL आणि RCI मधील तंत्रज्ञांना अभियंत्यांना भेटणं जरुरीचं होतं. 8 मे 1989 सर्व कामकाज संपल्यावर एक सभा घेतली. 2000हून अधिक लोकांनी त्यावेळी हजेरी लावली. त्यांच्यासमोर मी 4 धीराचे शब्द बोललो. एखाद्या प्रयोगशाळेत वा संशोधन विकास केंद्राला आपल्या देशात प्रथमच अग्नीसारखी यंत्रणा बनवण्याची संधी दिली गेली आहे. ही एक दुर्मिळ संधी आहे. जेवढी ती पेलायला कठीण आहे तेवढीच तिनं उभी केलेली आव्हानंही मोठी आहेत. पण आपण प्रयत्न सोडता कामा नये आणि हारही मानता कामा नये. आमच्या समस्यांना आमच्यावर मात करू देता कामा नये. देशानं आमच्याकडून यशाची रास्त अपेक्षा केली आहे तर ती पूर्ण होणं आवश्यक आहे. तेवढी आपली पात्रताही आहे. आता आपण यशालाच आपलं लक्ष बनवू. भाषणाच्या शेवटी मी उत्स्फूर्तपणे माझ्या लोकांना सांगत होतो, मी वचन देतो, या महिन्याच्या अखेरपर्यंत अग्नीचं यशस्वी उड्डाण करूनच मी परतेन. शब्द जणू तोंडातून आपोआप बाहेर येत होते. अगदी सखोल विश्लेषण करून दुसऱ्या अयशस्वी प्रयत्नात आडव्या आलेल्या दोषाचं निराकरण करण्यात आलं. दोष नियंत्रण यंत्रणेतच होतात. DRDO आणि इस्रो या दोघांनी संयुक्तपणे पहिल्या टप्प्याच्या नियंत्रणातील दोष दूर केला. द्रवरूप प्रॉपेलंटचा वापर करत असताना नियंत्रण नीट काम करत नसे. दिवस रात्र मेहनत करून विक्रमी वेळेत तो दोष दूर करण्यात आला. शेकडो संशोधक आणि इतर कर्मचारी काम पूर्ण करणारच अशा ईर्षेने झपाटल्यासारखे लक्ष केंद्रित करून काम करताना पाहणं हाही एक आश्चर्याचा, आनंदाचा अनुभव होता. 10 दिवसात काम पूर्ण करून त्रिवेंद्रमहून सुधारित नियंत्रण यंत्रणा विमानानं नेण्यात आली. 11व्या दिवशी बालासोरच्या नियोजित जागी विमानातूनच ती उतरवण्यात आली. पण आता हवामान अनुकूल नव्हतं. वेधशाळेने चक्रीवादळाची सूचना दिली होती. तर 10 मिनिटांनी हवामानाचे अंदाज ठिकठिकाणच्या नियंत्रण कक्षात पोहोचत होते. उपग्रहाच्या साह्यानं सर्व ठिकाणी एकमेकांशी संदेश वहन करत होती. शेवटी 22 मे 1989 अग्नीचं उड्डाण निश्चित करण्यात आलं. आदल्या दिवशी रात्री डॉक्टर अरुणाचलम, जनरल KN सिंग, मी आणि संरक्षण मंत्री KC पंत एकत्र फिरायला बाहेर पडलो. संरक्षण मंत्री मुद्दाम अग्नीचं उड्डाण पाहण्यासाठी आले होते. पौर्णिमेची रात्र होती. भरतीच्या लाटा किनाऱ्यावर फुटताना आवाज करत होत्या. जणू त्यांच्या शक्तीची गीतं गात होत्या. उद्याचे अग्नीचे उड्डाण यशस्वी होईल का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी घोळत होता. पण त्याबद्दल शब्दोच्चार करून पौर्णिमेच्या चांदण्यानं घातलेली मोहिनी कुणालाच भंग करायची नव्हती. त्या भारलेल्या वातावरणाचा प्रत्येकजण गप्प राहून आस्वाद घेत होता. लांबवलेली शांतता भंग करत संरक्षण मंत्र्यांनी मला विचारलं, कलाम, उद्या तुमचं अग्नीचं यश साजरं करण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे? अगदी साधा प्रश्न होता. मला चटकन उत्तरही सुचलं नाही. मला खरंच काय हवं होतं? माझ्याजवळ कशाची कमतरता होती? कुठल्या गोष्टीनं मला अधिक आनंद मिळेल? आणि मग मला उत्तर सुचलं. सर, आम्हाला 1,00,000 रोपे हवी आहेत. हैदराबादच्या संशोधन केंद्र इमारत संकुलामध्ये वृक्षारोपणाचा धडक कार्यक्रम हाती घ्यायचा आहे. संरक्षण मंत्र्यांचा चेहरा मैत्री भावनेच्या प्रकाशात उजळून निघाला. हसत ते चटकन उत्तरले, म्हणजे तुम्ही अग्नीच्या यशासाठी धरणी मातेचे आशीर्वाद मागत आहात. उद्या आपण नक्कीच यश मिळवू. सकाळी 7:10 अग्नीचं उड्डाण शांतपणे पार पडलं. अगदी इतकीशी चूक झाली नाही. पुस्तकात दाखवलेल्या मार्गानं ते जाऊ लागलेलं संगणकाच्या पडद्यावर दिसू लागलं. उड्डाणाचे सर्व तपशील अपेक्षेप्रमाणे होते. एक दुःस्वप्न संपून जागं व्हावं आणि प्रसन्न पहाटेचं स्वागत करावं असं मला वाटत होतं. 5 वर्षांच्या अनेक केंद्रावर केलेल्या
अथक परिश्रमातून आम्ही या स्थितीत आता पोहोचलो होतो. गेले 5 आठवडे अडचणींच्या मालिका एका मागोमाग एक उभ्या राहिल्या होत्या. सर्व बाजूंनी उड्डाण करू नये म्हणून झालेल्या दबावाला आम्ही तोंड द्यावं लागलं. पण शेवटी आम्ही अग्नीचं उड्डाण यशस्वीपणे पार पाडलं. माझ्या आयुष्यातील तो एक फार सुखाचा महत्वाचा क्षण होता. 600 सेकंदाच्या एका उड्डाणानं कित्येक काळ साचलेला थकवा क्षणात दूर केला. आमचं श्रमांवरचं प्रेम शेवटी असं फळाला आलं. त्या रात्री मी डायरीत लिहिलं, अग्नीकडे असं पाहू नका. एक आकाशाकडे पाहत असलेली वस्तू अनिष्टाला दूर पळवण्यासाठी वा तुमच्या सामर्थ्याचं प्रदर्शन नाही. ती आग आहे भारतीयांच्या हृदयातील. तिला क्षेपणास्त्राचं रूप नकाच देऊ. तिच्या समवेत आहे राष्ट्राची जळती अस्मिता. म्हणूनच ती इतकी प्रकाशमान आहे. पंतप्रधान राजीव गांधींनी म्हटलं, अग्नीचं उड्डाण ही एक महत्वाची कामगिरी आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आपण सतत केलेल्या श्रमांचं ते फळ आहे. स्वसामर्थ्यावर आपण ते साध्य केलं आहे. देशाचे संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान देशांतर्गत विकसित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध होतो. ते वचन आज अग्नीच्या अवतरणानं पूर्ण केलं आहे. देशाला तुमचा अभिमान वाटतो असंही त्यांनी मला सांगितलं. राष्ट्राध्यक्ष श्री व्यंकटरमण यांनी आपले स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. सिमल्याहून त्यांनी तार पाठवली. तुमच्या परिश्रमांना, समर्पित भावनांना आणि कौशल्याला ही मानवंदना आहे. या तंत्रज्ञानाचं आम्ही विकसन करत होतो तेव्हा अनेक चुकीचे समज आणि गैरमाहिती काहीकडून मुद्दाम पसरवली जात होती. अग्नीकडे अणुशास्त्रास्त्र असं आम्ही कधीही पाहिलं नाही. आम्ही अणुशक्ती वापरल्याशिवाय तयार केलेली युद्धशस्त्र दारुगोळा दूर अंतरावर अचूकतेनं पोहोचवण्यासाठी, शक्ती निर्माण करण्यासाठी हे विकसन केलं होतं. त्याच्या यशामुळे अधिक सुरक्षित शस्त्रनिर्मितीची शक्यता उत्पन्न झाली होती. राष्ट्राच्या शांतीचा पुरस्कार करणाऱ्या धोरणांशी हे अधिक सुसंगत होतं. अग्नीच्या परीक्षणानंतर अनेक बाह्य देशांकडून क्षुब्ध प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. अमेरिकेच्या संरक्षण खात्यानं काँग्रेसच्या लोकांनी क्षेपणास्त्राशी संबंधित शास्त्रांचा दुहेरी उपयोग होऊ दिला जाणार नाही अशी सूचना दिल्याचं प्रकाशित केलं. त्यासाठीची बाह्य मदत केली जाते ती थांबवण्यात यावी असंही त्यात म्हटलं होतं. एक अमेरिकन क्षेपणास्त्र आणि युद्धसामग्री विशेषज्ञ गेरी मिल्होलिन यांनी भारताने अग्नी बनवण्यासाठी पश्चिम जर्मनीची मदत घेतली असा बिनबुडाचा आरोप वॉल स्ट्रीट जर्नल या पत्रातून केला. अग्नीची मार्गदर्शक यंत्रणा, पहिल्या टप्प्याचे शक्तिशाली रॉकेट, विशेष मिश्रणाचा बनलेला नोज कोन जर्मनीच्या एरोस्पेस रिसर्च सेंटरच्या सहयोगानं बनला आणि तयार मॉडेलची परीक्षणं जर्मनीच्या भूमीवर घेण्यात आली असं पुढे म्हटलं होतं. आता ते वाचून मला हसावं की रडावं हेच समजेना. पश्चिम जर्मनीनं या वृत्ताचा ताबडतोब इन्कार केला आणि म्हटलं की फ्रान्सनं त्यांना मदत केली असण्याची शक्यता आहे. अमेरिकन सिनेटर जेफ बिंगॉमॅन हे आणखी 2 पावलं पुढे जाऊन म्हणाले की 1962 मध्ये मी वॅलप येथील प्रशिक्षणासाठी गेलो होतो तेव्हा त्या 4 महिन्यात मी सर्व तंत्रज्ञान शिकून घेतलं. 25 वर्षांपूर्वी अग्नी इतकं आधुनिक तंत्रज्ञान अमेरिकेच्या दृष्टीपथात नव्हतं याचा उल्लेख मात्र सोयीस्कर टाळलेला होता. आजच्या जगात तंत्रज्ञानात मागं असणं दुर्बलतेचं लक्षण आहे. संरक्षणासारख्या क्षेत्रात अशी दुर्बलता कोणत्याही देशाला परवडणार नाही. आपल्या देशाचं संरक्षण, एकता, अखंडता कोणत्याही बाह्य दडपणाला बळी न पडता राखणं हे आपलं कर्तव्यच आहे. आमच्या पूर्व पिढ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं. त्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं आपलं परमकर्तव्य बनत नाही का? अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय आज कुणालाही समर्थ होणं, सबल राहणं शक्यच नाही. अग्नीच्या उड्डाणापर्यंत आपल्या संरक्षण खात्याची रचना फक्त देशाचे परकीय आक्रमणापासून रक्षण करण्याच्या दिशेनं होती. हे धोरण आपल्या लोकशाहीच्या तत्वाशी सुसंगत आहे. आजूबाजूच्या देशांनी काल्पनिक समस्या उभ्या करून कुरापत काढली तर त्याला तोंड देणं शक्य व्हायला हवं. अग्नीमुळे शस्त्रास्त्र क्षेत्रात भारताचा दबदबा वाढला. देशाच्या सामर्थ्याची जाणीव जगाला झाली. दुसऱ्या कुठल्या देशानं भारताला युद्धात ओढण्यापूर्वी 10 वेळा विचार करायला हवा अशी भावना फैलावली. IGMDP या कार्यक्रमाला
अग्नी उड्डाण करेपर्यंत 5 वर्ष झाली. अग्नीमुळे आमचे रिएंट्री तंत्रज्ञानातील कौशल्य सिद्ध झालं. पृथ्वी आणि त्रिशूल या क्षेपणास्त्रांनी आधीच यश मिळवलं होतं. नाग आणि आकाश हे प्रकल्प तंत्रज्ञानाच्या अशा विभागात आहेत की त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जवळजवळ नाहीच. नव्या प्रकारच्या तंत्रज्ञानाशी संबंधित असे हे प्रकल्प आहेत. आता त्यावर अधिक लक्ष केंद्रित करायची गरज होती. सप्टेंबर 1989ला मला जवाहरलाल नेहरू मेमोरियल येथे व्याख्यान देण्यासाठी महाराष्ट्र विज्ञान अकादमीचं निमंत्रण आलं. या संधीचा उपयोग करून संशोधन क्षेत्रात नुकतंच पदार्पण करणाऱ्या तरुण शास्त्रज्ञांसमोर मी माझ्या पुढील योजना विस्तारानं मांडल्या. हवेतून हवेत उडवले जाणारे अस्त्र हे क्षेपणास्त्र देशात विकसित करायचा मानस मी बोलून दाखवला. भारतीय युद्धविमानाच्या मागे राहून हे अस्त्र मारा करू शकेल. इन्फ्रारेड किरण वापरून प्रतिमा मिळवणं, कमी तरंग लांबीच्या लहरी वापरणारी रडार यंत्रणा. नाग या क्षेपणास्त्रासाठी वापरली गेली. ही देशातच विकसित केली गेलेली यंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. अत्युच्च दर्जाचं आधुनिक काम स्वसामर्थ्यानं आपण आपल्या देशात पार पाडू शकतो असा विश्वास निर्माण झालाय. नव्या पद्धतीची मिश्रणं वापरून अवकाशात उडणाऱ्या वाहनांचे सुटे भाग बनवायचं तंत्रही आपण स्वतःच्या बळावर विकसित केलं. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी या प्रकारच्या प्रयत्नांना चालना दिली. आपल्या देशातील बुद्धिमान संशोधकांनी आपण पुढारलेल्या देशांच्या खूप मागे आहोत हा भ्रम दूर केला. उद्योग, व्यवसाय, कारखानदारीतील दुय्यम स्थान दूर केलं. देशाला समर्थ केलं. सप्टेंबर 1988 मध्ये पृथ्वीचं दुसरं उड्डाणही यशस्वीपणे पार पडलं. आज पृथ्वी हे जमिनीवरील लक्ष्यांचा वेध घेणारं जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्र गणलं जातं. 1000 किलो वजनाचं युद्ध साहित्य 250 किलोमीटरवर नेऊन 50 मीटर परिसरात त्याचा अचूक मारा करण्याची क्षमता पृथ्वीमध्ये आहे. संगणकानं नियंत्रित केलेलं वजन, अंतर, अचूकता यांची वेगवेगळी समीकरणं बनवून क्षेपणास्त्र विकसित करणं यापुढे कमी वेळात आपण साध्य करू शकतो. युद्धभूमीची गरज ओळखून अशी क्षेपणास्त्र बनवायची क्षमता आज आपल्यामध्ये आहे आणि ती 100% स्वदेशी आहे. कितीही संख्येनं अशी क्षेपणास्त्र बनवता येतील असं नियोजन BDL या ठिकाणी उत्पादन करतानाच आम्ही केलेलं आहे. सैन्य दलानं या शस्त्राचे भविष्यातील महत्त्व जाणून पृथ्वी आणि त्रिशूल यांची मोठ्या प्रमाणावर मागणी केली. तशा अर्थाची हालचाल सुरू झालेली आहे. या देशात यापूर्वी असं कधीच घडलं नाही. चिंतन 1991 ते आजपर्यंत. आपण निर्मिती करतो, विध्वंस करतो, पुनर्निर्मिती करतो. अंतिम रूपाची कुणालाच कल्पना नाही. अल वाकिया, कुराण. 1990च्या प्रजासत्ताक दिनी आपल्या देशात क्षेपणास्त्र प्रकल्पाचं यश साजरं केलं. मला आणि डॉक्टर अरुणाचलम यांना पद्मविभूषण या सन्मानानं गौरवण्यात आलं. श्री JC भट्टाचार्य आणि RN अगरवाल या माझ्या 2 सहकाऱ्यांना पद्मश्री दिली गेली. देशाच्या इतिहासात शास्त्रीय क्षेत्रातील एकाच प्रकल्पातील संबंधित लोकांपैकी इतक्या जणांची नावं सन्मान यादीत समाविष्ट व्हायची ही पहिलीच वेळ होती. 10 वर्षापूर्वी पद्मभूषण सन्मान मिळाला होता. त्यावेळच्या आठवणींनी मला घेरून टाकलं. मी त्यावेळी होतो तोच होतो, तसाच राहत होतो. 10x12च्या खोलीत पुस्तकांनी भरलेल्या कपाटांच्या संगतीनं. त्या खोलीत कागद आणि अत्यावश्यक जुजबी भाड्याचं फर्निचर माझ्यासोबत तिथे होतं. त्यावेळी ही खोली त्रिवेंद्रमला होती, आता हैदराबादला. इतकाच फरक होता. सकाळी मेजचा पोऱ्या इडली आणि ताक असा नाश्ता घेऊन आला. अभिनंदनाचं छानसं बुजरहास्य मला देऊन गेला. माझ्या देशवासियांनी माझ्या कामाच्या स्वीकृतीची पावती म्हणून दिलेल्या सन्मानानं मी भारावून गेलो. आपल्या देशातील संशोधक फार मोठ्या संख्येनं पहिली संधी पकडून परदेशी जातात, भरपूर पैसा मिळवतात, ऐशाराम खरीदतात. पण मला माझ्या देशवासियांकडून मिळणारं प्रेम, आदर आणि सन्मान याची भरपाई कशानं होईल का? मी एकटा थोडा वेळ एकांतात चिंतन करत राहिलो. शंख शिंपल्यांची नक्षी चितारलेल्या रामेश्वरमच्या वाळूची आठवण आली. रामनाथपुरमला इयादुराई सोलोमन यांनी माझी घेतलेली काळजी, त्रिचीला असताना फादर रेव्हरंड सिक्वेरा आणि मद्रासला असताना प्रोफेसर पंडलाई यांनी केलेलं मार्गदर्शन, डॉक्टर मेदिरत्तांनी बंगलोरला दिलेलं प्रोत्साहन, श्रीकृष्ण मेनन यांच्यासोबत केलेली नंदी हॉवरक्रॉफ्टची सफर.
SLV 3च्या अपयशानंतर डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांनी पाठीवरून फिरवलेला सांत्वनाचा हात. पहाटेच्या अर्ध्या प्रकाशात प्रोफेसर विक्रम साराभाईंबरोबर तिलपत रनची केलेली सफर, संपूर्ण देशानं साजरं केलेलं SLV 3चं यश, त्यानंतर विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये उद्भवलेले तणाव, इंदिरा गांधींचं कौतुकाचं हास्य, डॉक्टर रामण्णांनी DRDL मध्ये बोलावून दाखवलेला माझ्यावरचा विश्वास, सर्वंकष क्षेपणास्त्र विकसनाचा भव्य प्रकल्प, रिसर्च सेंटर इमारतीची निर्मिती, पृथ्वी, अग्नी, एक स्मृतींचे ओघ मला चिंब भिजवत राहिले. ही सगळी माणसं आता कुठे असतील? माझे वडील प्रोफेसर साराभाई, डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांना मी भेटून माझा आनंद त्यांच्या सहभागानं द्विगुणित करू शकेन का? एका विलक्षण समाधी अवस्थेत मी पुन्हा धरणी मातेचं छोटंसं मूल झालो. स्वर्ग माझा पिता झाला, सृष्टी माझी माता. जणू ते दोघं आपल्या या हरवलेल्या मुलाला मिठीत सामावून घेत आहेत. दूर व्हा प्रेमळ विचारांनो, मनस्ताप करू नको. माझ्या आत्म्या कामानं माझे दिवस व्यापले. रात्री मागितल्या तरी रामेश्वरमच्या किनाऱ्याच्या स्मृती अजूनही माझ्या स्वप्नदृष्टीला झपाटून टाकतायत. 15 दिवसांनी अय्यर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आम्हाला मिळालेलं सन्मान नागच्या पहिल्या उड्डाणानं साजरं केलं. लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा नाग यशस्वीरित्या उडवण्यात आलं. पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची मिश्र आकाशयान आणि इंधन व्यवस्था त्या 2 उड्डाणांनी परीक्षिली गेली. इथंच बनलेल्या उष्णतेच्या गुणधर्मावर आधारित बॅटरीवर सुद्धा कसोटीला आल्या. पाश्चात्य देशांच्या तोडीनं 3ऱ्या पिढीच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान भारताजवळ आता होतं. फक्त वेध घेऊन उडवलं की रणगाडा जमीनदोस्त व्हायला हवा अशी ही शस्त्र होती. मिश्र तंत्रज्ञान, स्थानिक कौशल्य यशस्वी करणाऱ्या 2 महत्वाच्या पायऱ्या होत्या. नागमध्ये 2 नवीन तांत्रिक बाबी होत्या. इन्फ्रारेड आणि मिलीमेट्रिक लहरी वापरून रडार यंत्र तयार केलं होतं. जणू नागला दृष्टी मिळाली होती. देशातील एकाही प्रयोगशाळेत ही अत्याधुनिक यंत्र बनवण्याची क्षमता नव्हती, पण करून दाखवायची जिद्द जरूर होती. मग प्रकल्पाचे भाग पाहून एकेका ठिकाणी विकसन करण्यासाठी योजना बनवण्यात आली. चंदीगडच्या सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स इथे अनेक अँटेना वापरून अचूक संदेश ग्रहण करणारे चार्ज कपल डिव्हाइस बनवण्यात आलं. सॉलिड फिजिक्स लॅब नवी दिल्ली येथे त्या रडारासाठी योग्य असा पारा आणि कॅडमियम धातूंचं मिश्रण वापरून विद्युतभार ओळखणारे डिटेक्टर्स विकसित करण्यात आले. डिफेन्स सायन्स सेंटर दिल्लीमध्ये जूल थॉम्सन परिणामावर आधारित शीतकरण यंत्रणा बनली. विशिष्ट धातूंच्या जोडामधून विद्युत शक्ती वाहताना दिशेनुसार त्यांचं तापमान कमी किंवा जास्त होतं. त्याच परिणामाला जूल थॉम्सन परिणाम म्हणतात. डेहराडून येथील डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन लॅबोरेटरीमध्ये संदेश देणारे आणि घेणारे विशिष्ट ट्रान्समीटर बनवण्यात आले. काही विशेष गणले जाणारे भाग, गॅलियम आर्सेनाइड गन, स्कॉटकी डायोड, विशिष्ट अँटीना यासारख्या काही यंत्र विक्रींसाठी भारतावर बंदी होती. कुणा देशानं ती देणं शक्यच नव्हतं. पण अशा आंतरराष्ट्रीय बंधनांना लागू करून सर्जनशीलता नाहीशी करता येत नाही. त्याच महिन्यात मी मदुराईच्या कामराज विद्यापीठात पदवीदान समारंभाचं व्याख्यान देण्यासाठी गेलो. मदुराईला पोहोचल्याबरोबर मी माझ्या माध्यमिक शाळेच्या मास्तरांची श्री इयादुराई सॉलोमन यांची चौकशी केली. 80 वर्षांचे मास्तर आता रेव्हरंड झाले होते. मदुराईच्या एका उपनगरात राहत आहेत असं कळल्यावर टॅक्सी घेऊन मी त्यांचं घर शोधलं. आज विद्यापीठात माझं भाषण आहे हे त्यांना ठाऊक होतं, पण तिथं येणं त्यांना शक्य होणार नव्हतं. गुरु शिष्यांची अशी भावपूर्ण अशी भेट घडली. तामिळनाडूचे गव्हर्नर डॉक्टर PC अलेक्झांडर त्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. वृद्धत्वातही आपल्या जुन्या आवडत्या विद्यार्थ्याला न विसरलेले गुरु पाहून तेही हेलावून गेले. त्यांनी मास्तरांना व्यासपीठावर मानानं बसवून घेतलं. प्रत्येक विद्यापीठाचा प्रत्येक पदवीदान समारंभ म्हणजे प्रचंड ऊर्जेच्या लोंढ्याला वाट करून देणारी उघडी कवाडं असतात. मग संस्थांमधून, छोट्या मोठ्या व्यवस्थांमधून, उद्योगामधून त्या ऊर्जेला योग्य कामाला लावलं जातं, खतपाणी घातलं जातं आणि मग ती देशबांधणीला मदत करते. मी तिथल्या तरुण पदवीधारकांना माझ्या भाषणातून हेच सांगितलं. मला वाटलं की रेव्हरंड सॉलोमन
यांचे 25 वर्षांपूर्वी उच्चारलेले शब्द प्रतिध्वनित होऊन माझ्या मुखातून बाहेर पडतायत. माझ्या भाषणानंतर मी माझ्या मास्तरांच्या पायाला हात लावून वंदन केलं. मोठ्या माणसांची मोठी स्वप्न अशी वारसा घेऊन कालौघावर वाहत पुढे जातात. माझ्या या बोलण्यावर ते उत्तरले, कलाम, तू माझी ध्येय फक्त गाठली नाहीस, तर त्याहून मोठा होऊन ती झाकोळून टाकलीस. भावनातिरेकानं त्यांचा वृद्ध आवाज रुद्ध झाला होता. पुढच्या महिन्यात मला त्रिचीला जायचा योग आला आणि संधीचा फायदा घेऊन मी सेंट जोसेफ कॉलेजला भेट दिली. रेव्हरंड फादर सिक्वेरा, रेव्हरंड फादर ओरहार्ट, प्रोफेसर सुब्रमण्यम, प्रोफेसर इया पेरुमल खोनार, प्रोफेसर थोतथ्री अय्यंगार यापैकी कुणीही भेटू शकलं नाही. पण तिथल्या इमारतीच्या दगडावर मला त्या मोठ्या माणसांच्या बुद्धिमत्तेची मोहर उमटलेली जाणवली. तिथल्या तरुण विद्यार्थ्यांबरोबर मी माझ्या आठवणींना उजाळा दिला आणि माझ्या भविष्याला आकार देणाऱ्या माझ्या गुरुजनांना वंदन केलं. देशाचा 44वा स्वातंत्र्य दिन आकाशच्या चाचणी उड्डाणानं साजरा केला गेला. प्रल्हाद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नवी घनरूप इंधनं वापरून झटक्यात क्षेपणास्त्र पुढे न्यायचं बूस्टर रॉकेट त्यामध्ये वापरलं होतं. त्यासाठी दुप्पट बैठक असलेलं प्रॉपेलंट यंत्र वापरावं लागलं. या पद्धतीचे बूस्टर इंजिन वापरून दीर्घ पल्ल्याची जमिनीवरून हवेत झेपावणारी क्षेपणास्त्र भविष्यात बनवणं सहज शक्य झालं असतं. जमिनीवरून केल्या जाणाऱ्या युद्धशास्त्रात देशानं आकाशमुळे एक महत्वाचा टप्पा गाठला होता. 1990च्या शेवटी जाधवपूर विद्यापीठानं एका विशेष समारंभात डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीनं मला सन्मानित केलं. माझ्यासोबत आणखी एक नाव होतं, डॉक्टर नेल्सन मंडेला. त्यांना त्याच समारंभात सन्माननीय डॉक्टरेट दिली. त्यामुळे मला खरं तर संकोचल्यासारखं वाटलं. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कुठलं साम्य होतं? कदाचित ध्येयाच्या मागे ते मिळेपर्यंत चिवटपणे जायची वृत्ती आम्हा दोघांमध्ये समान होती. देशासाठी रॉकेट बनवायचं माझं स्वप्न एका मोठ्या लोकसमूहाला प्रतिष्ठा मिळवून द्यायच्या त्यांच्या स्वप्नापुढे पदार्थ होतं. पण आपापल्या ध्येयाशी असलेली निष्ठा यामध्ये फारसा फरक नव्हता. त्या प्रसंगी तरुण मुलांना मी 4 अनुभवाचे शब्द सांगितले. आपल्या आयुष्यात तकलादू आनंद, ऐश आराम यांच्या मागे लागण्याऐवजी काहीतरी भरीव शाश्वत मिळवण्यासाठी समर्पित वृत्तीनं काम करा. देशाच्या मिसाईल काउन्सिलनं 1991 हे वर्ष DRDL आणि RCI यासाठी नव्या संकल्पनांचं वर्ष असं जाहीर केलं. आम्ही जेव्हा समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पाची सुरुवात केली तेव्हा ती वाट काट्याकुट्यानं भरलेली होती. एकदा पृथ्वी आणि त्रिशूळ बनल्यावर पुढील रस्ता तुलनेनं सोपा होता. माझ्या सहकाऱ्यांना मी प्रत्यक्ष उपयोगात येऊ शकतील अशा पद्धतीनं चाचण्या घ्यायला सांगितल्या. हे तसं कठीण होतं, पण आम्ही आता कशाची भीती बाळगतच नव्हतो. रिअर ॲडमिरल मोहन निवृत्त झाले आणि त्यांचे उपअधिकारी श्री कपूर यांनी त्रिशूलची जबाबदारी घेतली. श्री मोहन यांची क्षेपणास्त्राच्या मार्गक्रमण करायच्या यंत्रणेची समजूत वाखाणण्यासारखी होती. नाविक प्राध्यापक संशोधक असा प्रवास केलेले त्यांचे व्यक्तिमत्व त्या विशिष्ट क्षेत्रात देशामधील सर्वांपेक्षा भारी होतं. त्रिशूळवरच्या आढावा बैठकीमध्ये त्यांचे मार्गदर्शक यंत्रणेवरचं प्रभुत्व नेहमी सर्वांच्या निदर्शनास येईल. त्यांची आठवण पुढील बैठकींना नेहमी येत राहील. एकदा त्यांनी आमच्या प्रकल्पावर लिहिलेलं काव्य मला आणून दाखवलं. कागदावर पेन टेकवून तणावमुक्त करायची अशी सवय फार चांगली वाटली. अशक्य वेळापत्रक, पड तक्ते संगणकात सारणं, मला बंदिस्त जागेतील घुशीसारखं वेडसर बनवतायत. भरीला समितीसमोरची प्रात्यक्षिकं, त्यानं काय सोडवलं जातं देवालाच ठाऊक. सुटी दिवशी बैठका रात्रीही सुटल्या नाहीत. कुटुंब वैतागले. सगळे भांडणाच्या पवित्रात आहेत. माझे हात शिवशिवतायत माझ्या डोक्यावरचे केस उपटायला. पण हाय, ते तरी कुठं शिल्लक आहेत. मी त्यांना उत्तरादाखल सांगितलं की मी माझ्या साऱ्या समस्यांचं ओझं माझ्या उत्तमोत्तम सहकाऱ्यांच्या डोक्यावर ठेवून दिलंय. त्यामुळेच माझ्या डोक्यावरील केस चांगलेच वाढतायत. 1991ची सुरुवात अनिष्ट सूचक घटनांनी झाली. 15 जानेवारी 1991ला आखाती युद्धाला सुरुवात झाली.
इराक आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दोस्त राष्ट्र यांच्यामध्ये युद्धाला तोंड फुटलं. उपग्रहांमुळे युद्धाच्या सर्व बातम्या सचित्र भारतीय उपखंडात दिसत होत्या. प्रत्यक्ष युद्धभूमीवरची दृश्य दिवाणखाण्यातील दूरदर्शनच्या पडद्यावर दिसू लागली. रॉकेट आणि क्षेपणास्त्र यांनी देशवासियांना गुंगवून टाकलं. स्कड आणि पॅट्रियॉट याबद्दल चर्चा चहा कॉफीच्या दुकानांपासून सर्व ठिकाणी होऊ लागल्या. मुलांच्या पतंगांची नावं आणि आकारही क्षेपणास्त्रांसारखे झाले. अमेरिकेच्या दूरदर्शन केंद्रावरून प्रक्षेपित केले जाणारे शब्द मुला माणसाच्या तोंडात सहजपणे बसून गेले. त्याच वेळेला पृथ्वी आणि त्रिशूळची उड्डाणं करण्यात आली. त्यामुळे युद्धाच्या भीतीची छाया भारतीय समाजमनावरून पुसली गेली. आपण संरक्षणदृष्ट्या कुठेही मागे नाही आहोत ही भावना आश्वस्त करणारी होती. वर्तमानपत्रांनी क्षेपणास्त्राच्या अनेक बारीक तपशिलावर मोठाले अहवाल लेख स्वरूपात लिहिले. पृथ्वी आणि त्रिशूळच्या मार्गदर्शन यंत्रणा, लघुलहरी वापरून केलेले संदेशवहन अशा गोष्टींनी सामान्य जनांमध्ये जागृती झाली. आखाती युद्धात वापरली गेलेली क्षेपणास्त्र आणि आमच्या चाचण्या यामधील साम्य जनतेच्या चटकन लक्षात आलं. तंत्रज्ञानाच्या दृष्ट्या आपणही तेवढेच सक्षम आहोत हे कळून चुकलं. त्या काळात मला नेहमी विचारला जात असे, पृथ्वी हे स्कडपेक्षा उजवे आहे का आणि आकाश पॅट्रियॉट इतकं प्रभावी आहे का? माझ्या हो अथवा का नाही या उत्तरावर लोकांचे चेहरे अभिमानानं समाधानानं उजळून उठत असत. तंत्रज्ञानदृष्ट्या दोस्त राष्ट्रांचं पारडं जड होतं. प्रत्यक्ष युद्धक्षेत्रावरती 80 आणि 90च्या दशकातील विकसित केलेली शस्त्र ते वापरत होते, तर इराकचे बहुतेक युद्ध साहित्य 60-70च्या दशकातल्या तंत्रज्ञानावर आधारित होतं. इथे आधुनिक जगातील सत्तेच्या वर्चस्वाची उतरण हा कळीचा मुद्दा बनतो. तंत्रज्ञानाचं श्रेष्ठत्व, आधुनिकता वर्चस्व गाजवते. शत्रूला अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित ठेवायचं आणि मग आपल्या अटी एकतर्फी लादायच्या. 2000 वर्षांपूर्वी चीनी तत्वज्ञानी sun Tzu याने युद्धशास्त्राचा एक महत्वाचा नियम सांगितलाय. युद्धामध्ये शत्रूच्या मानवी शक्तीचं खच्चीकरण करण्यापेक्षा शत्रू सैन्याचं मनोधैर्य खच्चीकरण विजयासाठी अधिक महत्वाचं आहे. मनाने हारलेले सैन्य सहज पराभूत होऊ शकतं. हे सांगताना त्यानं जणू 20व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाला डोळ्यासमोर ठेवलं असावं. आखाती युद्धात वापरली गेलेली इलेक्ट्रॉनिक शस्त्र आणि क्षेपणास्त्र यांचा एकत्रितपणे केला गेलेला मुबलक वापर पाहणं हे युद्धशास्त्राच्या माहितगारांना डोळ्यांना मेजवानी मिळाल्यासारखं होतं. जणू 21व्या शतकात युद्ध झालं तर जगाच्या रंगमंचावर काय दिसेल याची झलक पाहायला मिळावी. क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक शस्त्र, माहिती तंत्रज्ञान हे जणू त्यावर प्रमुख भूमिका निभावणार आहेत. आपल्या देशात तंत्रज्ञान म्हणजे अजूनही काळाधूर ओकणाऱ्या उंच चिमण्या आणि कर्कश आवाज करणारी अवजड यंत्र हेच चित्र बहुसंख्य लोकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. मध्ययुगामध्ये घोड्याचा लगाम शोधला गेला आणि शेतीशास्त्रात आमूलाग्र बदल झाला. त्यानंतर कित्येक शतकांनी बेसमरची धातू वितळवणारी पट्टी बनली आणि मानवाने धातूला हवा तो आकार देऊन फार मोठी तांत्रिक झेप घेतली. तंत्रज्ञानामध्ये अशी काही संशोधनं किंवा यंत्र बनतात की त्यांचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग होतोच असं नाही, पण ज्ञान म्हणून ते मानवाला समृद्ध करत राहते. उदाहरण द्यायचं झालं तर रसायनशास्त्रातील प्रक्रिया, मासे प्रजनन करतात ते शास्त्र, गवत उपटण्याचं, रोगी तपासायचं किंवा इतिहास शिकवायचं, युद्ध करायचं किंवा थांबवायचं अशी अनेक देता येतील. आज अधिकांश तंत्रज्ञान हे फिरत्या पट्ट्यापासून वा उघड्या भट्टीपासून दूर असतं. इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश संशोधन अशा नव्या क्षेत्रात तर शांतता आणि स्वच्छता प्रथम क्रमांकाची गरज असते. फिरत्या पट्ट्यापाशी उभी असलेली लहान सहान कामं करणारी माणसांची फौज हे चित्र कालबाह्य झालंय. नव्या तंत्रज्ञानाला सोबत नेण्याआधी जनमानसातील ही तंत्रज्ञानाची कालबाह्य प्रतीकं आधी बदलायला हवीत. तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान पचवूनच वाढतं, अधिक पुढे जातं, स्वतःचा उद्धार स्वतःच करू शकतं. एका अर्थानं तंत्रज्ञानातील प्रगती ही 3 टप्प्यांमध्ये एकमेकात गुंतलेली वर्तुळाकार साखळी असते. पहिली निर्मिती अवस्था, ज्यामध्ये एखाद्या कल्पनेचा आराखडा असतो. मग तो आराखडा सत्यात उतरवला जातो आणि प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा वापर केला जातो. मग ते समाजात मिळून मिसळून जातं आणि जीवनाचा एक भाग बनतं. इथंच हे वर्तुळ पूर्ण होतं. असं हे तंत्रज्ञान समाजात मुरलं की
ची सवय होते आणि अधिक परिपूर्णतेकडे जाण्यासाठी नव्या कल्पना सुचतात. असे हे एकातून उद्भवणारं दुसरं वर्तुळ आहे. विकसित देशात या वर्तुळातील प्रत्येक टप्प्यातील वेळेचं अंतर कमी कमी होत आहे. आपल्या देशात आपण नुकते वर्तुळ पूर्ण व्हायच्या पायरीवर पोहोचलेलो आहोत. आखाती युद्धात तंत्रज्ञानदृष्ट्या वरचढ असलेल्या दोस्त राष्ट्रांचा विजय झाला आणि आम्ही DRDL व RCI येथील 500 संशोधकांनी एकत्र येऊन उद्भवलेल्या परिस्थितीची चर्चा करायची गरज उत्पन्न झाली. मी प्रश्न विचारला, प्रगत देशांच्या तोडीनं शस्त्र उत्पन्न करणं शक्य आहे का? आणि जर शक्य असेल तर ते आपण करावं का? या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आणि त्यातून अनेक गंभीर मुद्दे उद्भवले. इलेक्ट्रॉनिक्स युद्धशास्त्रांचा वापर वाढवावा, सुधारित क्षेपणास्त्र बनवताना इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरली जावीत, कुठल्या क्षेत्रात संशोधन करावं म्हणजे प्रगती होईल, प्राथमिकतेचे निकष कोणते असावेत, अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करत 3 तास विचारमंथन झालं. आपल्या प्रमुख शत्रूच्या विशिष्ट क्षेत्रात असलेल्या क्षमतेइतकी शस्त्र आपल्याजवळ असली तर पुरेसं आहे, असाच एकूण चर्चेचा सूर होता. संशोधकांच्या गटांनी पृथ्वीची 50 मीटर क्षेत्रफळाची अचूकता वाढवून ते क्षेत्र आणखी कमी करण्याचा निश्चय केला. त्रिशूळची मार्गदर्शन यंत्रणा आणखी विस्तृत आणि अचूक करायची. कार्बन मिश्रणांचे पृष्ठभाग रिएंट्री तंत्रज्ञानासाठी विशेषत्वानं विकसित करून अग्नीसाठी वापरायचं आणि वरील तिन्ही कार्य वर्षाअखेरीस पूर्णत्वाला न्यायची. केलेला निश्चय वर्षभरात अंमलातही आणला गेला. नाग क्षेपणास्त्राचे प्रक्षेपक वाहनातून अवतरण यशस्वी झालं, तेही त्याच वर्षी. त्रिशूलची समुद्र सपाटीपासून 7 मीटर उंच भरारी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. त्याचा वेग आवाजाच्या 3 पट होता, म्हणजेच मॅक नंबर 3. आता स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ओटीवरून उडवायची समुद्री क्षेपणास्त्राचं तंत्रज्ञान विकसित करणं शक्य होईल असा विश्वास उत्पन्न झाला. त्याच वर्षी IIT मुंबई यांनी मला डॉक्टर ऑफ सायन्स ही सन्मानाची पदवी दिली. माझ्या मानपत्राचे वाचन प्रोफेसर B नाग यांनी केलं. आपण अवकाशशास्त्राच्या तंत्रज्ञानाचा मजबूत पाया घालण्यामागचा स्फूर्तीस्त्रोत आहात. त्या पायावरून देशाच्या भावी हवाई अवकाश प्रकल्पाचे प्रक्षेपण करून 21व्या शतकातील आव्हानांना सामोरं जाता येईल. प्रोफेसर नाग कदाचित विनम्रतेने सांगत असतील, पण मला असा विश्वास वाटतो की पुढच्या शतकात पाऊल ठेवताना भारताचा उपग्रह स्वदेशी प्रक्षेपक वाहन वापरून 36,000 किलोमीटर अंतरावर स्थिर कक्षेमध्ये फिरता राहू शकेल. क्षेपणास्त्राच्या बाबतीत देश तेव्हा स्वयंपूर्ण झालेला असेल. भारत हा एक प्रचंड जीवनरसाने भरलेला देश आहे. इतर देशांना त्याची आंतरशक्ती पूर्णपणे उमजलेली नसेल, पण यापुढे भारताला कुणी दुर्लक्षण टाकू शकणार नाही. 15 ऑक्टोबर 1991ला मला 60 वर्ष पूर्ण झाली. निवृत्त झाल्यावर मी दुर्लक्षित वर्गातील गुणवान मुलांसाठी शाळा काढायची ठरवली होती. भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख आणि माझे मित्र प्रोफेसर P रामाराव यांच्याशी भागीदारीत ही राव कलाम शाळा सुरू होणार होती. काही धोरणं ठरवून ती अंमलात आणणं, काही प्रकल्प आखून ते पूर्ण करणं, काही महत्त्वाचे टप्पे निर्माण करणं आणि ते गाठणं कितीही अर्थपूर्ण आणि महत्त्वाचं असलं तरी ती आयुष्याची इती कर्तव्यता असू शकत नाही. समाजाला त्यांच्या पातळीवर उतरून काहीतरी देणं हेही महत्त्वाचं आहे, यावर आम्हा दोघांचं एकमत होतं. पण आमची ही योजना आम्हाला पुढे ढकलावी लागली. भारत सरकारनं आम्हा दोघांनाही निवृत्त करायचं नाकारलं. त्या काळात मी माझी निरीक्षणं, आठवणी आणि काही विषयांवरची माझी मतं कागदावर व्यक्त करायची ठरवली. माझ्या मते भारतीय तरुणांपुढची सर्वात मोठी समस्या म्हणजे स्पष्ट दृष्टीचा अभाव, नक्की दिशेचा अभाव ही आहे. त्यामुळे माझ्या भोवतालची प्रतिकूल परिस्थिती मला सहाय्यभूत ठरलेल्या व्यक्तींची माहिती यांची कल्पना द्यावी असं मला वाटलं. काही व्यक्तींचा सन्मान करणं, माझ्या आयुष्यात मिळवलेल्या गोष्टींची जंत्री देणं हा या पुस्तकाचा हेतू मुळीच नाही. तर मी हे सांगू इच्छितो की कुणी माणूस कितीही छोटा असेल, गरीब असेल, अभावाच्या परिस्थितीत असेल तरी त्यानं हिंमत हारण्याची गरज नाही. समस्या ही जीवनाचा एक भाग आहे. दुःख हे यशाचं सार आहे. कुणी म्हटलेलंच आहे, देवानं वचन दिलेलं नाही, आकाश सदैव निळेच राहील. आयुष्याच्या पाऊलवाटा फुलांनी सजवलेल्याच राहतील. देवानं वचन दिलेलं नाही, पावसाशिवाय सूर्य, दुःखाशिवाय सुख, वेदनेशिवाय शांती. देवानं वचन दिलेलं नाही.
माझे आयुष्य दुसऱ्या कुणासाठी आदर्श आहे असा माझा दावा नाही, पण कुणा गरीब मुलाला कोपऱ्यातल्या गावी राहत असेल, अभाव असलेल्या समाज स्तरावर जीवन व्यतीत करत असेल, तर माझ्या आयुष्याला नियतीने दिलेला आकार पाहून दिलासा मिळेल. निराशेच्या, मागासपणाच्या खोट्या आभासमय कल्पनांच्या बंधनातून मुक्त व्हायला मदत होईल. आता तशी मुलं कुठं आहेत मला ठाऊक नाही, पण देव सदैव त्यांच्याबरोबर आहे आणि देव जेव्हा त्यांच्या सोबत आहे तेव्हा त्यांच्या विरुद्ध कोणी असू शकेल. पण देवानं वचन दिलंय, दिवसापुरती शक्ती, श्रमानंतर विश्रांती आणि पावलापुरता प्रकाश. माझं एक निरीक्षण आहे, बहुसंख्य भारतीयांना आयुष्यभर विनाकारण दुःख सहन करत राहायची वेळ येते, कारण त्यांना आपल्या भावनांना काबूत ठेवता येत नाही. कुठल्या तरी अज्ञात मानसिक जडत्वाची ते शिकार असतात. हे एकच उत्तर आहे, जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा त्यातल्या त्यात उत्तम मार्ग असे शब्द व्यवसायात, उद्योगधंद्यात आपल्या कानावर नेहमी येत राहतात. नकारात्मक, भीतीच्या भावना आपल्या हृदयात अशा काही खोल पुरलेल्या असतात की आपल्या विचारांची पद्धत नकारार्थी उत्तरांकडे जाते. मी त्या भीती दूर व्हाव्यात म्हणून कागदावर पेन टेकवलंय. मी अनेक संस्थांमध्ये अनेक लोकांबरोबर काम केलंय. त्यातील काही जणांनी स्वतःच्या मर्यादा स्वतःच निश्चित केल्या होत्या. स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी मला अनेक वेळा वापरलं, वाकवलं. भारतीय विज्ञान क्षेत्रात असलेल्या काही व्यक्तिसंवारक सापळ्यांची आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या शोकांतिकांची कल्पना यावी हा एक उद्देश या आठवणी सांगण्यामागे आहे. तसेच सहकारानं संख्यात्मक पातळीवर एकत्रित प्रयत्नांनी मिळवलेल्या यशाबद्दलच्या कहाण्याही यामध्ये आहेत. माझी अशी इच्छा आहे, प्रत्येक भारतीयाच्या अंतरात वसत असलेल्या अग्निबिंदूला पंख लाभावेत आणि या महान देशाचं भवितव्य उजळून निघावं, त्यानं आकाशाला पालाण घालावं. शास्त्रीय संशोधन एका माणसाला एक वेळ शक्य आहे, पण तंत्रज्ञान ही अनेकांच्या सहकार्यानं घडू शकणारी गोष्ट आहे. एकाऐवजी अनेकांच्या बुद्धिमत्तेचा एकमेकांशी होणारा सुसंवादाचं ते फळ आहे. माझ्या समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पांचं यश हे फक्त भारताने वेळेच्या मर्यादेत ठरवलेल्या उद्दिष्टांची पूर्ती करत 5 प्रकारची कार्यक्षम क्षेपणास्त्र बनवली आहेत इतकंच सीमित नसून त्यायोगे काही संशोधक, अभियंते यांच्या उत्तम टीम्स निर्माण झाल्या. मला जर कोणी विचारलं की रॉकेटरीमधील तुमचं वैयक्तिक यश कोणतं, तर मी उत्तर देईन, तरुण माणसांनी हृदय आणि आत्मा एक करून एखाद्या ध्येयासाठी झपाटून काम करावं असं वातावरण मी निर्माण करू शकलो. नव्याने एखादी टीम जेव्हा काम करण्यासाठी एकत्र येते तेव्हा तिचं स्वरूप लहान मुलांसारखं असतं. उत्तेजित, उत्साही, कुतूहलपूर्ण आणि ऊर्जेनं परिपूर्ण असं खदखदत असतं. त्यांना आनंद मिळवायचा असतो आणि कोणतंही काम उत्तमोत्तम करायचं असतं. मुलांप्रमाणे या आशावादी कल्पनांना मातापित्यांनी नीट मार्गदर्शन केलं नाही तर त्या मोडून तुटून जातात. सहकाराने काही यश मिळवायचं असेल तर तसं वातावरण निर्माण करायला हवं. नाविन्याला वाव हवा, उत्तेजन हवं. मला अशा आव्हानांना नेहमीच तोंड द्यावं लागलं. इस्रो, DRDO, DRD&P आणि इतर ठिकाणी काम करताना थोडा धोका पत्करून नाविन्याला सदैव मी प्रोत्साहन दिलं. आम्ही प्रथम SLV-3 किंवा नंतर IGM-DP या प्रकल्पासाठी टीम बनवल्या. तेव्हा त्यामध्ये काम करणाऱ्यांना संस्थेच्या महत्वाकांक्षांच्या अग्रभागी राहावं लागलं. या टीममध्ये चांगलीच मानसिक गुंतवणूक केलेली असल्यानं त्यांच्या उक्ती, कृती प्रकाशात राहिल्या. कुणाकडून कमी जास्त गुंतवणूक केली गेली, पण यश मात्र एकत्रित होतं. मला कल्पना होती की संस्थेच्या व्यवस्थापकीय आधाराअभावी टीमचं मनोधैर्य खचण्याची शक्यता असते. त्यांचं स्वरूप एकत्र काम करणारे लोक इतकंच असताना तर एकजिन्सीपणा हवा. ती भावना हरवली तर अपुऱ्या साधनसामग्रीमध्ये त्यांच्याकडून केलेल्या उच्च अपेक्षा पुऱ्या होणार नाहीत. अनेकदा संस्थांचे मनोधैर्य खचण्याच्या बिंदूपाशी पोहोचलं होतं. त्यांनी जर बंधनं घातली असती तर काम पुढे जाणं कठीण बनलं असतं. संशोधनात गृहीत असलेली अनिश्चितता, गुंतागुंत टीमवर्कला कधी कधी पेचात पाडू शकते. SLV-3च्या प्रकल्पामधील सुरुवातीच्या वर्षात प्रगती भराभर होत नाही. ती प्रत्यक्षात दिसून येत नाही. अशा भावनेनं निराश झालेल्या उच्चाधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत कौशल्यानं हाताळावं लागलं. अनेकांना संस्थेचा प्रकल्पावरचा ताबा निष्ठच चाललाय असंही वाटलं.
टीमच्या कार्यावर कुणाचंच लक्ष नाही, गोंधळाचे वातावरण निर्माण झालंय असा आरोप पुढे बिनबुडाचा ठरला. संस्थेमध्ये काही लोक मोक्याच्या सत्तास्थानावर असतात. विशेषतः VSSC मधील अशा अधिकाऱ्यांनी टीमवर असलेली जबाबदारी आणि बांधिलकी तितकीशी गांभीर्याने घेतली नाही. त्यांच्याशी झगडून प्रगती साधत राहणं हाच आमच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग बनला. डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांनी आपल्या संयमी वृत्तीनं अशा गोष्टी कुशलतेने सांभाळल्या. टीममध्ये प्रकल्प करत असताना यशाकडे पाहायची दृष्टीही बदलावी लागते. अनेकांच्या अनेक प्रकारच्या अपेक्षा असतात. अनेक वेळा बाहेरच्या कंत्राटदारांच्या गरजा भागवताना आणि संस्थेच्या विशेष विभागाच्या अपेक्षा पुऱ्या करताना टीम उद्ध्वस्त व्हायची शक्यता असते. चांगल्या टीममधील व्यक्तींना बाहेरील संस्थांच्या संघटनांच्या नेमक्या कुण्या व्यक्तीशी वाटाघाटी कराव्यात, कुणाकडून विनातक्रार काम होऊ शकेल हे चटकन ओळखायची हुशारी असते. टीमच्या हमखास यशासाठी अशा मोक्याच्या जागी असलेल्या लोकांशी सतत संवाद साधावा लागतो. आपल्या अडचणी नीट त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात. बदलत्या परिस्थितीची सतत कल्पना द्यावी लागते. प्रशासकीय व्यवस्थापकीय यंत्रणांना न आवडणारी गोष्ट म्हणजे अप्रिय अकल्पित घटना. चांगल्या टीमला अशा अप्रिय घटनांना टाळावं लागतं. आमच्या SLV 3 टीमनं आपलं स्वतःचं असे यशाचे निकष बनवले होते. प्रत्येकाची योग्यता, आशा, अपेक्षा आणि उद्दिष्ट निश्चित करून ठेवली होती. आम्हाला यश मिळवण्यासाठी कशाची गरज आहे आणि आम्ही ते यश कसे योजणार आहोत त्याचे मापदंडही आम्हीच ठरवलेले. कुणी कामाचा कुठला भाग उचलावा याचं वाटपही आम्हीच करत होतो. आपापसात चर्चा करून ठरवत होतो. वेळेची मर्यादा घालून घेणं, एकमेकांशी पूरक असे संबंध प्रस्थापित करणं याचा निर्णयही आम्ही घेत होतो. यशाचे मापदंड टीममध्येच ठरवणं ही कौशल्याची बाब आहे. कारण पृष्ठभागावरती जे दिसून येतं त्यापेक्षा आता बरेच काही घडत असतं. बाह्यतः पाहिलं तर टीम आपले कार्य पुढे रेटतंय, प्रकल्पांची उद्दिष्ट मिळवायचा प्रयत्न करते असं दिसतं. पण मी अनेकदा अनुभवलंय, आपल्याला नक्की काय सांगायचं आहे ते स्पष्टपणे सांगायला लोक कचरतात. त्यांना जे काम होतंय ते आवडत नाही. टीमच्या प्रत्येक घटकाने याबद्दल सतर्क राहायला हवं. सहकार्यांच्या भावना जाणायला हव्यात. प्रकल्प नीट मार्गाने पुढे जातो आहे ना याकडे लक्ष हवं. फक्त आपले काम संपलं की संबंध संपला ही वृत्ती उपयोगी पडत नाही. टीममध्ये प्रकल्प करत असताना प्रत्येकाच्या कामाचे तुकडे जोडून एक स्वच्छ स्पष्ट चित्र निर्माण व्हायचं असेल तर प्रत्येक तुकडा बनवताना दुसऱ्याला पूरक असा बनवणं भाग आहे. प्रकल्पाच्या नक्की गरजा आपल्या संदर्भात जाणून घ्यायला हव्यात. प्रकल्पाच्या टीममधील व्यक्तींचं आणि काम करणाऱ्या केंद्रातील व्यक्तींचे संबंध चांगले आरोग्यपूर्ण हवेत. ते तसे राहावेत म्हणून प्रमुखानं प्रयत्नशील राहायला हवं. दोघांनीही एकमेकांवरचे अवलंबित्व समजायला हवं. आपल्या दोघांवरही प्रकल्पाचे यश आणि पर्यायानं स्वतःला सिद्ध करणं अवलंबून आहे हेही कळायला हवं. दोघांचेही कार्य प्रकल्पामध्ये पणाला लागते याची कल्पना हवी. दुसऱ्या पातळीवरती प्रत्येक बाजूनं दुसऱ्याची कुवत ओळखून त्याची बलस्थानं, दुर्बलता समजून घ्यायला हवीत. मग योजनाबद्ध मार्ग आखून ती कशी वापरावीत वा टाळावीत हे ठरवायला हवं. या दोघांमधला एक प्रकारचा करार आहे असं ढोबळ मनानं म्हणता येईल. एकमेकांचे प्रश्न, अपेक्षा, यशाचे मापदंड यांना जोखत नक्की संबंध कशा प्रकारे असावेत हे ठरवावं लागतं. काही बाबतीत नियमातील काटेकोरता सैल करावी लागते तर कधी नियमांचा आग्रह धरावा लागतो. यावर सोपा मार्ग म्हणजे एकमेकांच्या संबंधांमध्ये, व्यवहारामध्ये पारदर्शकता, खुलेपणा ठेवायला हवा. तांत्रिक अथवा वैयक्तिक पातळीवर एकमेकांशी स्पष्ट आणि स्वच्छ व्यवहार असावेत. म्हणजे एकदम काहीतरी धक्का देणारं, उद्विग्न करणारं घडू शकत नाही. समग्र क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे शिवधनु पिल्ले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःची कौशल्य वापरून असे संबंध अगदी स्नेहपूर्ण राखले होते. पेस या नावाखाली झालेल्या कार्याचं विश्लेषण, नियंत्रण आणि मूल्यमापन करण्यासाठी प्रोग्राम ॲनालिसिस कंट्रोल इव्हॅल्युएशन हा एक कार्यक्रम ठेवला होता. रोज दुपारी 12 ते 1 प्रकल्पात काम करणारी टीम आणि कार्यकेंद्राचे अधिकारी एकत्र बसून चर्चा करत यशाचा जवळचा मार्ग शोधण्यासाठी, वेळेची बचत करण्यासाठी काय करता येईल याची एकत्र चर्चा होई. सर्वांनी मिळून नियोजन करायची कल्पना चांगली उत्साहवर्धक ठरली आणि त्यामुळे आधी अशक्य वाटलेल्या गोष्टी शक्य झाल्या. यशाकडे पाहायची दृष्टी तयार झाली.
तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन ही 60च्या दशकात रुजलेली संकल्पना आहे. उत्पादनाच्या वेगवेगळ्या स्तरांचे सुसूत्रीकरण आणि उत्पादनाशी निगडित व्यवस्थापन रचना या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांच्या विचारातूनच तंत्रज्ञान व्यवस्थापन विकसित झाले. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. प्रायमल म्हणजे आर्थिक व्यवस्था सांभाळणारे व्यवस्थापन आणि रॅशनल म्हणजे उत्पादन व्यवस्था सांभाळणारे कर्मचारी. माझ्यासमोर व्यवस्थापन म्हणजे अभियंते, संशोधक यांच्यासारखा कर्मचारी वर्ग उभा राहतो. प्रायमल व्यवस्थापन स्वातंत्र्य वृत्तीच्या लोकांची अपेक्षा करतं. काम नेमून दिल्यावर त्यांनी वेळेत पूर्ण करावं, मार्ग आपण शोधावा अशी व्यवस्था असते. रॅशनल व्यवस्थापनात विशिष्ट जबाबदारी दिल्यावर त्यांनी निभावी, पण व्यवस्थापनावर ते अधिक अवलंबून असतात. मला या दोन्ही पद्धतीतील मध्यम वर्ग अधिक भावतो. वेगवेगळ्या घटकांमध्ये समन्वय साधून एकमेकांशी सहकार्य करत जबाबदारीच्या भावनेनं एकत्र प्रकल्प पूर्ण करावेत असं वाटतं. प्रायमल प्रतीची स्वतंत्र वृत्ती आणि रॅशनल व्यवस्थापकाचा सहकार एकत्र यावा. लोकांमध्ये संबंध प्रस्थापित करून साधन सामग्री, वेळापत्रक, आर्थिक नियोजन अशा अनेक वाटांनी मोठ्या प्रचंड प्रकल्पाचे व्यवस्थापन यशस्वी होतं. सरकारी खात्यातील वर्चस्वाची उतरंड नको, तर एकूण कामाचे विभाग पाडून समन्वयाचे व्यवस्थापन मला आवडतं. अब्राहम मॅस्लो यांनी सर्वप्रथम स्वतःला कार्यप्रवण करायची नवी मानसिक संकल्पना मांडली. युरोपमध्ये रुडॉल्फ स्टेनर आणि रे ग्रीवान्स यांनी ही संकल्पना स्वशिक्षणासाठी तसेच संस्थात्मक नूतनीकरणासाठी वापरली. अँग्लो जर्मन व्यवस्थापन तत्वज्ञानी फ्रीज शूमाकर यांनी बौद्ध धर्मातील अर्थशास्त्रावर आधारित लहान ते सुंदर ही संकल्पना जगापुढे मांडली, म्हणजेच स्मॉल इज ब्युटिफुल. भारतीय उपखंडात महात्मा गांधींनी तळागाळातील लोकांपर्यंत तंत्रज्ञान नेलं आणि ग्राहक हा सर्व आर्थिक व्यवहाराचा केंद्रबिंदू असावा असं प्रतिपादन केलं. JRD टाटा यांनी प्रगतीवर आधारित पायाभूत संरचना आणली. डॉक्टर होमी जहांगीर भाभा आणि प्रोफेसर विक्रम साराभाई यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित अणुशक्ती, अवकाश प्रकल्प अशा आधुनिक मार्गानं काळाच्या प्रवाहाबरोबर जाणं महत्त्वाचं असतं यावर भर दिला. भाभा आणि साराभाई यांचे सुधारणांचे तत्वज्ञान पुढे नेण्यासाठी डॉक्टर स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीची बीजे रोवली. नैसर्गिक समतोल, निसर्गाशी एकात्मता हा त्यामागचा प्रमुख विचार होता. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सशक्त सहकार चळवळ उभी करून दुग्ध व्यवसायात क्रांती घडवली. प्रोफेसर सतीश धवन यांनी अवकाश संशोधनामध्ये फार मोठ्या प्रकल्पांची व्यवस्थापन तत्व राबवून दाखवली. समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पामध्ये मी प्रोफेसर साराभाईंची दूरदृष्टी, प्रोफेसर धवन यांची काम हेच जीवित ध्येय मानण्याची वृत्ती यांचा मिलाफ घडवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांची मतं त्यात मिसळून राबवायचा प्रयत्न केला. अवकाश संशोधन क्षेत्रात मी बदल घडवले. संपूर्ण स्वदेशी स्थानिक गुणवत्ता विकासनाने मी देशाला स्वयंपूर्णतेकडे नेणाऱ्या दिशेनं पावलं टाकली. माझ्या विचारांना स्पष्ट करण्यासाठी झाडाची उपमा योग्य होईल. तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे झाड स्वतःला कार्यप्रवण केले तरच मूळ धरते. गरज, नूतनीकरण, परस्पर अवलंबन आणि नैसर्गिक वातावरण समजून घेतलं तर हे झाड बहरतं. झाडाची वाढ उत्क्रांतीच्या नियमानुसार होते. जे बदल घडतात ते सावकाश होणं आणि एकदम पूर्णतया बदलून जाणं या दोन्ही प्रकारांनी घडतात. प्रत्येक रूपांतर हे तंत्रज्ञानाला उच्च व्यामिश्र पातळीवर तरी नेतं किंवा खाली अधिक प्राथमिक पातळीवर आणतं. वर्चस्व दर्शवणारे बदल प्रथम खूप उंची गाठतात आणि नंतर समस्यांनी घेरले जातात. बदलाचा वेग झपाट्यानं प्रवेगात बदलतो. झाडाच्या खोडामध्ये सर्व क्रिया सृजनाच्या अवस्थेत सुप्त असतात. निर्णय, ध्येय, धोरणं हेही तिथेच मूळ धरतं. फांद्या म्हणजे त्यांची साधनं, स्थिर संपत्ती, कार्य आणि उत्पादन असतं. त्यांना झाडाचे खोड सतत नवनवे देत असतं. आविष्कार सुधारत अन्न पाणी पुरवतं. हे तंत्रज्ञान व्यवस्थापनाचं झाड नीट जोपासलं तर स्वीकारशील संरचनेची, तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाची, समजुतीची उत्तम फळं देऊ शकतं. एक तंत्रकौशल्याला मानणारी, आत्मसात करणारी पिढी घडवू शकतं. संस्थेमध्ये तंत्रज्ञान दृढमूल करू शकते. एकूण देशाची आणि देशवासियांची जीवन पातळी उंचावण्याची कामगिरी पार पाडतं. तेव्हा IGMDPला 1983 मध्ये मंजुरी मिळाली. तेव्हा देशामध्ये प्रगत विज्ञानाचा पाया घातला गेला नव्हता. इथे तिथे थोडे तंत्रकुशल लोक अपुऱ्या साधनांनीशी काम करत होते.
पण ती कुशलता एकत्रित करून काहीतरी भरीव असा आकाराला आणण्यासाठी प्रयास नव्हते. समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या आयोजनामुळे अनेक छोट्या छोट्या प्रकल्पांच्या सहाय्यानं एक प्रचंड मोठं आव्हान पुढं उभं केलं गेलं. 5 आधुनिक क्षेपणास्त्रांच्या मालिका एकाच वेळी विकसित करायच्या होत्या. त्यासाठी साधनं एकत्र करणं, प्राथमिकता ठरवणं, मानवी संपत्तीचा सुयोग्य वापर करणं अशा अनेक मागण्या पूर्ण करायच्या होत्या. प्रसंगानुरूप 78 ठिकाणी भागीदारीत काम चालू होतं. त्यापैकी 36 तंत्रज्ञान केंद्र होती, 41 प्रत्यक्ष उत्पादनाची केंद्र होती. देशभर ठिकठिकाणी पसरलेली लष्करी उद्योग केंद्र, सार्वजनिक उद्योग, खाजगी कारखाने आणि व्यावसायिक आस्थापना यांच्यासह खास बांधणीचे सहकारी प्रशासन इतक्या आघाड्यांवर, वेगवेगळ्या स्तरांवर या प्रकल्पाचे व्यवस्थापन विखुरलेलं होतं. आम्ही एक आदर्श बेतून देशासमोर ठेवला. प्रत्येक गरजेकडे, कौशल्याकडे आमचं लक्ष होतं. दुसऱ्यांनी शोधलेल्या कल्पना आम्ही जरूर वापरल्या, पण त्यांना आमच्या कुवतीच्या मुशीत ओतून आमच्या नेमक्या गरजांसाठी योग्य असा आकार दिला. इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्रित काम करताना येणाऱ्या अडचणी, ताण यांना तोंड देत पुढे जायचं सोडलं नाही. योग्य असे व्यवस्थापन आणि सहकारी श्रमविभागणी यांच्या जोरावर आपल्या देशातील बुद्धिमत्तेला, कुशलतेला आणि प्रयोगशाळेत, सहकारी संस्थांमधून आणि खाजगी उद्योगातून काही ठोस, भरीव असा आकार देऊ शकलो. तंत्रज्ञान व्यवस्थापन ही संकल्पना फक्त क्षेपणास्त्र प्रकल्पात उपयोगी पडली असं नाही, तर यशस्वी व्हायची देशाची जबरदस्त इच्छा यातून आकाराला आली. यापुढे जगाला फक्त पैसा आणि श्रमशक्ती दिशा देऊ शकणार नाही, तर दोघांच्या सहकार्यानं जे तंत्रज्ञान निर्माण होईल ते देशाला सशक्त करेल, बलवान बनवेल. स्वातंत्र्य, सार्वभौमत्व राखायचं असेल तर यापुढे तंत्रज्ञानाला पर्याय नाही. तंत्रज्ञान फक्त तंत्रज्ञानाचा आदर करतं. तंत्रज्ञान ही सर्वांनी मिळून पुढे न्यायची सुधारणा आहे. विज्ञान संशोधनासारखी एकांडी साधना नाही. वैयक्तिक बुद्धिमत्ता शास्त्रीय संशोधन करू शकते, पण त्यातून पुढे येणाऱ्या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी बुद्धीबरोबर अनेकांचे श्रम कारणी लागतात आणि मग त्यांचं तंत्रज्ञान बनतं. समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पाद्वारे कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मी अशा अनेकांना 78 कुटुंब संस्थांना एकत्र आणून केंद्रीभूत करू शकलो. आपल्या देशातील संशोधकांबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल नेहमी तात्विक पातळीवर चर्वितचर्वण केलं जातं, पण त्यांना कुठं पोहोचायचंय, तिथं ते कसे पोचले याबद्दल फारसं विचारमंथन होताना दिसत नाही. माझ्या या व्यक्ती बनायच्या धडपडीची कहाणी तुम्हाला सांगण्यामध्ये या प्रवासाबद्दल थोडी कल्पना यावी हा हेतू आहे. मला आशा वाटते की काही तरुणांना यातून बोध घ्यावासा वाटेल. पाय रोवून समाज मान्यता मिळवण्यासाठी ताठ उभं राहावं अशी प्रेरणा मिळेल. आपल्या समाजात मान्यता मिळवण्यासाठी काही सर्वसामान्य मापदंड आहेत. पैसा, संपत्ती, मान, सत्तास्थानं, बढती, एखाद्याची जीवन पद्धती इतरांकडून आदर्श म्हणून स्वीकारली जाणं, सन्मानाचे समारंभ वाट्याला येणं, अशा वरवरच्या गोष्टी त्यामध्ये येतात. असे काही मिळवण्यासाठी तरुणांना नियम, चालचलणूक, रीतिरिवाज, परंपरा अशा अनेक बाबतीत पारंगतता मिळवावी लागते आणि त्यावेळी अनेकदा आपल्या अंतर्वृत्तीच्या, व्यक्तिमत्वाच्या गाभ्याच्या विरुद्धही जावं लागतं. बाह्य कौशल्य शिकण्यासाठी स्वतःचा पिंड बदलावा लागतो. इच्छा आकांक्षांना मुरडही घालावी लागते. अंतिमतः ते सुखाचं ठरतंच असंही नाही. आजच्या तरुणानं स्वतःचा पराभव करणाऱ्या अशा मार्गांपासून दूर राहावं. भौतिक सुखांसाठी, संपत्तीसाठी काम करणं हे ध्येय असू नये. मी कित्येक श्रीमंत, सत्ताधारी, सुशिक्षित माणसांना आंतरिक शांतीसाठी तडफडताना पाहिलंय आणि स्वतःजवळ काहीही नसताना अहमद जलालुद्दीन, इयादुराई सॉलोमन सारखी सुखी, आनंदी माणसंही पाहिली आहेत. कारोमांडेल किनाऱ्यावर होडकी जिथं वाऱ्यावर डोलतात, त्या वाळूच्या परिसरामध्ये काही श्रीमंत आत्मे राहतात. एक सुती लुंगी, अर्धी मेणबत्ती, वाळूच्या परिसरातील त्या राजांची एवढीच संपत्ती, एवढीच संपत्ती. जवळ काहीही नसताना त्यांना इतकं सुरक्षित कसं वाटत होतं? त्यांच्या अंतरातील शक्ती त्यांना धैर्य देत होती असा मला विश्वास वाटतो. बाह्य गोंगटापेक्षा आपल्या आतल्या आवाजाला ते ओ देत असावेत. आपल्या अशा अंतरातून येणाऱ्या संदेशाची कल्पना, जाणीव असते का? आपण त्यावर विश्वास ठेवता का? आपल्या आयुष्यावर, हातून घडणाऱ्या कर्मांवर
आपल्या विचारांचा अंकुश असतो का? बाह्य गोष्टींचे दडपण येऊन तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला हवे तसे वाकवतात, एकाच जागी खेळवून टाकतात. मी अनुभवानं सांगतो, मनाचा कौल मानत चला. आपलं आयुष्य, परिसर अधिक चांगलं झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल. अशा आंतरिक शक्तींनी युक्त सशक्त नेत्यांनी देश श्रीमंत होत असतो. जे नागरिक स्वतःचाच विचार करतात, वैयक्तिक कोशात गुरफटून राहतात, त्यांना हवं तसं वाकवता येतं आणि त्यांची स्वत्वाची जाणीव इतकी बोथट झालेली असते की त्यांना त्याचं काहीही वाटत नाही. आपल्यामध्ये असलेली आंतरिक शक्ती, कौशल्य आपलं आयुष्य घडवण्यात गुंतवून टाकावी. विशेषतः कल्पनाशक्तीचा विकास आपण करू शकलो तर यश मिळेल. आपल्या स्वतंत्र गुणधर्माचा आविष्कार करून माणूस बनणं शक्य होईल. तुम्ही, मी, आपण साऱ्यांना या पृथ्वी तलावर त्यानं किंमत न द्यावी लागताना पाठवलं आहे. ते आपले सर्व सृजनात्मक गुणधर्म वापरून शांतीनं राहण्यासाठी. आपापल्या आवडीनुसार आपण मार्ग निवडतो आणि नियती उत्क्रांत करायचा प्रयत्न करतो. जीवन हा एक कठीण संग्राम आहे. आपल्या स्वत्वाची जाणीव ठेवल्याशिवाय तो जिंकणं शक्य नाही. दुसऱ्यांनी सांगितलेल्या मार्गावरून न जाण्यासाठी धैर्य लागतं. थोडी अनिश्चितता असली तरी बाह्य दडपणांना झुगारून देऊन आपल्या अंतर्मनाचा कौल घेत कार्य करत राहिलं तर जीवनाचा खेळ रंगवता येतो, जिंकताही येतो. अमुक एका पद्धतीने जगलं तरच सुखी होता येतं असा कोलाहल करून टाकत असताना आतल्या आवाजानं ऐकणं तसं सोपं नाही. पण अंती तेच आनंदाकडं, सुखाकडं नेतं. रूढीविरुद्ध जाऊन मला घरी स्वयंपाकघरात जेवायला बोलवणाऱ्या शिवसुब्रमण्य अय्यर यांना तुम्ही काय म्हणाल? जोहरानं, माझ्या बहिणीनं माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या फीसाठी अंगठी, बांगड्या गहाण ठेवल्या, हे आतल्या आवाजाला ओ देणं नव्हतं का? प्रोफेसर स्पॉन्डरनी सर्वांसमक्ष मला फोटोसाठी शेजारी बसायला बोलवलं. मोटर गॅरेजसारख्या अपुऱ्या साधनांनी भरलेल्या जागेत हॉवरक्राफ्ट बनवलं गेलं. मला प्रथम बाहेर फेकून मग स्वतःचा जीव वाचवायचं धैर्य सुधाकरनं दाखवलं. डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांचं सांत्वन, नारायणन यांचं व्यवस्थापन, व्यंकटरमण यांची दूरदृष्टी, अरुणाचलम यांची सदैव पाऊल टाकायची वृत्ती, या सर्व आंतरिक शक्तींना ओ देत केलेल्या कृतीच आहेत. पायथागोरस या ग्रीक तत्ववेत्यानं 25 शतकांपूर्वी म्हटलंय, सर्व गोष्टींआधी स्वतःचा आदर करा. मी तत्वज्ञानी नाही तर तंत्र क्षेत्रातला माणूस आहे. उभा जन्म मी रॉकेटरी शिकण्यात घालवला, पण मी फार मोठ्या वैविध्यांसह असलेल्या लोकसमूहाबाबत काम केलंय. मला व्यावसायिक जीवनाचे अनेक पैलू, गुंतागुंत, ताण पाहायला मिळाले. मी जे पाहिले, मला जे भावले, जाणवले, त्यातून मी काही निष्कर्ष काढले आणि कागदावर मांडले. माझे मित्र, सहकारी, नेते, वरिष्ठ आणि माझ्या जीवनाच्या नाट्यप्रयोगातला खरा नायक, माझं रॉकेटमधलं ज्ञान, तंत्रज्ञानाच्या व्यवस्थापनाचे काही पैलू हे मी चित्ररूपानं पुन्हा पाहत तुमच्यासमोर कागदावर ठेवतोय. वेदना आणि आनंदोर्मी, यश आणि अपयश, स्थळकाळाचे तपशील विसरून एकत्रितपणे पुढे ठेवलेत. विमानातून आपण जेव्हा जमिनीकडे पाहतो तेव्हा घरं, माणसं, शेती, खडक, झाडं एकाच निसर्गचित्राचा भाग म्हणून डोळ्यांसमोर पसरलेले असतात. एकापासून दुसरे अलग करणाऱ्या रेषा वितळून जातात. इथवर तुम्ही जे काही वाचलंय ते म्हणजे माझ्या आयुष्याचं असं दुरस्त चित्र आहे. माझी योग्यता म्हणजे माझ्या शंका आहेत, माझी भीती हेही त्याची देणगी. माझ्या गुणधर्मांच्या विरुद्ध जरी भासलं तरीही. अग्नीचं अवतरण होईपर्यंत काळाची ही कथा आहे. जीवन प्रवाह पुढे वाहतच राहणार. 90 कोटी लोकांचा हा महान देश सर्व क्षेत्रात उंच भराऱ्या मारणार आहे. माझी कहाणी 100 वर्ष रामेश्वरमच्या मशिदीजवळ जीवन व्यतीत केलेल्या आणि तिथेच मृत्यू पावलेल्या जैतुलवदींच्या मुलाची कहाणी. भावाला वर्तमानपत्र विकण्यासाठी मदत करणाऱ्या मुलाची कहाणी. शिवसुब्रमण्य अय्यर आणि इयादुराई सॉलोमन पंडलाई यांनी घडवलेल्या विद्यार्थ्याची. MGK मेनन यांनी निवडलेल्या आणि साराभाईंनी आकार दिलेल्या अभियंत्याची. अपयशानं आणि माघारीनं तावून सुलाकून बाहेर पडलेल्या संशोधकाची. समर्पित वृत्तीच्या बुद्धिमान व्यावसायिक लोकसमूहानं मानलेल्या नेत्याची ही कहाणी माझ्याबरोबर संपणार आहे. जगरहाटी मानते तसा मला वारस नाही. कुटुंब, मुलं, मुली असं मी काही मिळवलं नाही. मी तसं काहीच मिळवलं नाही.
संचयित केलं नाही. मी आहे या थोर भूमीतील एक विहीर. तिच्या लाखो करोडो मुलामुलींकडे पाहतोय. त्यांनी माझ्यातून काहीतरी घ्यावं, कधीही न संपणारं देवत्व, आणि सर्वदूर पसरावी त्याची कृपा, जसं विहिरीतून काढलेलं पाणी. माझे आयुष्य इतरांना आदर्श वाटावं असं मी म्हणत नाही, पण मला विश्वास आहे की काही जणांना यातून प्रेरणा मिळेल. आंतरिक समाधान हेच अत्युच्च कोटीचं समाधान आहे असं त्यांना पटेल. देवाची असीम कृपा हा प्रत्येकाचा वारसा आहे हे समजून येईल. माझ्या पणजोबांची, औल यांची, आजोबा पाकीर यांची आणि पिता जैनुलबदीन यांची वाहती रक्तरेखा, त्यांचा वारसा कदाचित अब्दुल कलाम या नावाशी थांबेल, पण त्यांचे आशीर्वाद सदैव वाहत राहतील, कारण ते अमर्त्य आहेत. समारोप. या पुस्तकात भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपक वाहनाशी आणि अग्नी या क्षेपणास्त्रांशी माझी खोलवर असलेली गुंतवणूक प्रामुख्यानं आलेली आहे. या गुंतवणुकीचा परिपाक म्हणून मे 1998 मध्ये पोखरण येथे झालेल्या अणुस्फोटाशी माझा संबंध आला. ही एक देशातील महत्त्वाची घटना आहे. देशातील 3 बलाढ्य संशोधन केंद्रांमध्ये काम करण्याची संधी आणि बहुमान माझ्या वाट्याला आला. अवकाश, संरक्षण खातं आणि अणुशक्ती यांच्याशी संबंधित अशी ती संशोधन केंद्र होती. या तिन्ही ठिकाणी काम करताना माझ्या असं निदर्शनास आलं की उत्तमोत्तम व्यक्ती, बुद्धिमान, सर्जनशील मनं मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या तिन्ही संस्थातील एक साम्य स्थळ प्रकर्षानं माझ्या लक्षात आलं. ते म्हणजे आपले संशोधक, अभियंते, तंत्रज्ञ कधीही अपयशाला घाबरत नाहीत. अपयशापुढे पुढील संशोधनाची दिशा दर्शवणारी बीजं असतात आणि ती अधिक परिपूर्ण तंत्रज्ञानाकडे नेऊ शकतात. त्याहून मोठं यश ओंजळीत टाकतात. या माणसांनी फार मोठी स्वप्न पाहिली आणि दैदिप्यमान यश मिळवत ती सत्यात उतरवून दाखवली. मला असं वाटतं की या तिन्ही संस्थांची एकत्रित तंत्रज्ञान क्षमता जगातील कुठल्याही विकसित देशाच्या बरोबरीनं आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला फार मोठ्या प्रोफेसर विक्रम साराभाई, प्रोफेसर सतीश धवन, डॉक्टर ब्रह्मप्रकाश सारख्या द्रष्ट्या माणसांचा सहवास लाभला आणि त्यांनी माझं आयुष्य सर्वंकष समृद्ध झालं. कोणत्याही देशाला वाढण्यासाठी, विकासासाठी आर्थिक सुबत्तेच्या बरोबरीनं बलशाली संरक्षण व्यवस्थेची जरुरी असते. आपल्या देशाच्या समोरील यापुढचं ध्येय 2005 सालांपर्यंत संरक्षण साधन सामग्रीमध्ये स्वयंपूर्णता असं आहे. या कार्यक्रमामुळे विकसित देशाच्या तुल्यबळ शस्त्र बनवणं संरक्षण खात्याला शक्य होईल. तंत्रज्ञान दृष्टी 2020 हा प्रकल्प देशाच्या आर्थिक प्रगती, सुबत्ता यांना प्राधान्य देऊन नियोजित केला जाईल. हे दोन्ही प्रकल्प देशापुढच्या स्वप्नातून साकार झालेले आहेत. मी मनपूर्वक प्रार्थना करतो, आशा करतो की स्वयंपूर्णतेकडे प्रकल्प आणि तंत्रज्ञान दृष्टी 2020 या 2 प्रकल्पांमुळे होणारा देशाचा विकास देशाला बलशाली, संपन्न आणि विकसित बनवेल. APJ अब्दुल कलाम. याचबरोबर हे पुस्तक इथेच वाचून संपत आहे.